निवडणूक बारामतीची आणि चर्चा इंदापूरची. हो. उद्या 6ला उठा पण आता म्हटलं आम्ही 7-7:30ला उठतो आणि दिवस सुरू करतो तर ते म्हणतात नाही ते करतात. काल आम्ही डिस्कस करता मी असं म्हणलं होतं की अंकिता किती लहान आहे, सो व्हॉट शुड आय कॉल हर जनरली. असं भेटलं असतं तर काही वेळ झाली. आम्ही असं म्हणालो की अंकिताजी नाही नाही अंकिताजी. आणि अजून एक आहे की आता तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असल्यासारखं आहे ना, आता ती एक फिलिंग कशी आहे की तुम्ही आता किंग मेकरच्या भूमिकेत आणि ते पण बारामती. आम्ही 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ह्या सर्व इलेक्शनमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेलो आहोत. राजकारणातले तुमचे आयडॉल पण आहेत. नको माझे बाबा. आय एम अ इंदापूरकर ॲट हार्ट ॲक्च्युली. पण मुंबई आफ्टर मॅरेज पण प्रिटी मच म्हणजे मी 4 दिवस तिकडे असते, 3 दिवस मुंबईत डिपेंडिंग ऑन. हेक्टिक लाईफ. हो हो. आता मी आजपासून तिकडेच, फक्त 24ला इट्स निहार्स बर्थडे, सो ही इज ऑल्सो कमिंग टुडे. ही सेड आता मी पण तिकडे, मी म्हणून तुम्ही पण तिकडेच थांबा सो दॅन आय एम मोर टू वरी अबाउट मुंबई. सो ही इज ऑल्सो कमिंग ॲक्च्युली टुडे. ही सेट काहीतरी लग्न होतं ना बारामती. बारामतीला आज संध्याकाळी लग्न आहे. ते पण तुझे राष्ट्रवादी अजितदादा गटांचे त्यामुळे ते सगळं आता एवढे कार्यक्रम येतात ना. आज पेपरला आलंय ट्रॅफिक जॅम असणार आहे तिकडं. हो हो. फॉर्म भरायला तो मोठा आता ते सभा आहे, सभा झाली की, आणि आज दोन्ही फॉर्म भरतात. हा एक्झॅक्टली. सुप्रियाताई पण आणि सुनेत्रा वहिनी पण. इट्स हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेज हॉट सीट. हॉट सीट. निवडणूक बारामतीची आणि चर्चा इंदापूरची. हो. आणि ते तुम्ही जेव्हा मुवमेंट सुरू झाली बारामतीची त्याच्यामध्ये इंदापूर हा सेंट्रल झालाय सगळं डिस्कशन. पॉइंट ऑफ डिस्कशन फॉर डिफरंट रिझन्स. एवढं ट्रॅव्हल करता तुम्ही, तुम्हाला म्हणजे तुमचा डाएट प्लॅन वगैरे असतो का काही? माझा ॲक्च्युली खूपच असा ट्रान्झिएंट असतो. मी युजली इंटरमिटंट करते पण तो आता तर ह्या अशा स्केड्यूलमध्ये नाहीच होत. एक्झॅक्टली. म्हणजे फिल्म स्टार्स तर त्यांना करावंच लागतं. हो हो. पण त्यांचं पण असंच हेक्टिक असतं. पण मग राजकारणाचं नाही, तो प्रॉब्लेमच आहे ॲक्च्युली ना. हे मी सगळ्यात मोस्ट डिसिप्लिन्ड जर कुठला व्यक्ती बघितला असेल, म्हणजे जेवढे बघितले आतापर्यंत, ते म्हणजे माय फादर वेन इट कम्स टू हिज डाएट अँड हिज एक्सरसाइज. म्हणजे ते असे आहेत पहिल्यापासून, मिलिटरी स्कूलमध्ये असल्यापासून ते रोज सकाळी 5:30-6ला उठणार म्हणजे उठणार. आणि कंपल्सरी ते कुठेही गेले, मुंबई, पुणे, इंदापूर, दिल्ली, ते त्यांच्या बॅगमध्ये त्यांचे स्पोर्ट्स शूज असतात आणि ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. ते कुठेही जातात वॉकिंगला. ते कंपल्सरी स्वतःचा तो दिवसभरातला तो 1 तास आणि 15 मिनिटं त्यांचा प्राणायाम हा 1.25 तास त्यांचा कंपल्सरी असतो. मग म्हणतात आम्हाला म्हणतात की मी करू शकतो तर तुम्ही का नाही करू. बरोबर. मग ते 6ला उठा म्हणलं आता म्हटलं आम्ही 7-7:30ला उठतो आणि दिवस सुरू करतो तर ते म्हणतात नाही ते करतात. पण ते सॉलिड हँडसम आणि असं एकदम. होय. आणि जेव्हा पण बघितलं ना असं वाटतं की सेम फोटो वापरतात का तो व्यक्ती चेंज. मागचे 20 वर्ष बघतो ते तसेच दिसतात. ते खूप पर्टिक्युलर आहे. ते स्वतःच्या पूर्ण म्हणजे ते प्रेझेंटेशनमध्ये आणि ते स्वतः बाबतीत स्वतःवर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. ते त्यांना प्रेम करणारे व्यक्ती आणि ते असे डिफ्यूज होतात सिच्युएशन मधून. म्हणजे असं काय झालं, कारण शेवटी राजकारणाची घरातली लाईफ कशी खूप स्ट्रेसफुल असते ना. आपण आता फिमेल्स असल्यामुळे आपण इन जनरल असं थोडं ओव्हरथिंक करतो. काही असेल, गुड डे बॅड डे, ते 11:30-11:15 घरी आले, ते बेडवर झाले की 5 मिनिटं झोपतात. सकाळी ही सुखी माणूस. खरंच सुखी. आणि त्यांच्या बाबतीत एक असं झालं की आता सगळे जातात ना, हे पॉलिटिशियन भडकले, मी हा प्रश्न भडकले, त्यांची नेहमी स्मित अशीच असते. आता ते आधी जेव्हा पवार वर्सेस फाईट असं इंदापूरमध्ये वगैरे झालं तर इकडून असे खूप अँग्री दाखवायची, त्यांची एकच स्मित हास्य असायची. नाही, आम्ही उलट त्यांना सांगतो की तुम्ही चिडत का नाही कधी कधी. उलट होतं. म्हणजे आपण मीडिया राईट साठी फोटो वगैरे पण घेतो ना, त्याच्यामध्ये एकच असे स्मित असते. लाईक किती पण इंटेन्स मध्ये पण जर आपण म्हटलं नाही इंटेन्स फोटो असे शोधला तरी नाहीये. हो हो हो. ते खूप चेहऱ्यावर काहीच दाखवत नाही. नाही ते एन्जॉय, ते त्यांचं एक आहे ते आहेत ना, म्हणजे जे करायला पण पाहिजे. आजकाल एवढं स्ट्रेस आहे आणि कुठलीच फील्ड तुम्ही बघितली ना
तर ती आता काय सरळ कुठलंच राहिलेलं नाही, अप्स अँड डाऊन सगळ्याच ऍस्पेक्टमध्ये. Complications. पॉलिटिक्समध्ये तर इट्स इव्हन मोर. ते आहेत ना खूप प्रॅक्टिकल आहेत आणि ते तशा पद्धतीने आणि मनाला लावून modify घेत नाही, नाही. पर्सनल घेतच नाहीत ना, आतच जात नाही. तो ते आता तर इम्पॉर्टंटच आहे, आता फार इम्पॉर्टंट आहे, सर्वायवल आहे. खूप पण इम्पॉर्टंट. तुमच्यावर किती प्रभाव आहे वडिलांचा? खूप प्रभाव आहे हम्म? त्यांचा. आम्ही दोघं खूप सिमिलर आहोत ॲक्च्युली इन अ लॉट ऑफ वेज. म्हणजे आमच्या हॅबिट्स, आवडी निवडी, म्हणजे आम्ही लाईफ एन्जॉय पण करतो, हे पण करतो. पण बिंग अ विमेन लेडी आय थिंक आपण थोडं ओव्हर थिंक करतो, ओव्हर कॉम्पेन्सेट करतो. ते बरोबर. आणि गिल्टी, गिल्ट कॉन्शियस. गिल्ट बँग्स, हे नाही केलं तर अरे बापरे असं होतं ना. अहो पण आता तुम्ही पाटील शांत एकदम, ते म्हणतात ना स्टील वॉटर रन्स डीप, हो त्याचा तळ दिसत नाही, तसं तुमच्या वडिलांचं आहे. हो. पण ठाकरेंचं उलट आहे. ठाकरे खळखळतं पाणी याचं एकदम. आता तुम्ही पाटील टू ठाकरे या प्रवासात. परवा तुम्ही एक म्हटलं पण होतं की ठाकरे शैलीत उत्तर दे म्हणून. लग्न झालं की ठाकरे शैली आली का लगेच? आता ते रोज ऐकून त्या वातावरणात राहून ते वेगळं जग आहे. ते वेगळं जग आहे आणि हे वेगळं जग आहे. कॉन्ट्रास्ट असेल. हो हे पण हा कॉन्ट्रास्ट माहेर सासर तो असू असतो शकेल. अरे good point. जरा जास्तच हार्ड. पण त्याही पलीकडे पॉलिटिकली पण कॉन्ट्रास्ट येतोय का मग? आमच्या इथे कॉन्ट्रास्ट खूप फॅक्टर्स मध्ये आहे. म्हणजे इन्क्लुडिंग कल्चरली पण खूप गोष्टी डिफरंट आहेत, म्हणजे त्या इन अ गुड वे. म्हणजे आता आपल्या इकडे कसं, आता इंदापूर हे आपलं कल्चर खूप डिफरंट आहे, प्रत्येक जणांना आवजावं घालणं, हे घालणं. इथे असं नाहीये. तर मग आमचं लग्न झाल्यानंतर मी निहारला आवजावं घालते आणि निहार मला आवजावं घालतात. मग ते ऐकल्यानंतर माझे मदर इन लॉ म्हटले, तर तुला आवजावं हो, तर त्याच्या आजोबाला सुद्धा काय रे आजान असं आजा म्हणायचं, ते तुला आवजावं म्हटलं घालतात. म्हणजे अजून पण ते आता ते सगळे ठाकरे फॅमिलीमध्ये एकत्र बसले ना, ते ऐकायला फार मजा वाटते, कारण त्यांची ती लँग्वेजच वेगळी आहे आणि फ्रेंडली आहे सगळं, खूप फ्रेंडली. आणि एवढा आपलेपणा आहे ना, तो आपल्या इकडे थोडासा तो फॉर्मॅलिटीचा पार्ट आहे. नाही काय गावकी भावकी असतं. नाही, कारण काल आम्ही डिस्कस करताना मी असं म्हणलं होतं की अंकिता किती लहान आहे, सो व्हॉट शुड आय कॉल हर जनरली. असं भेटलं असतं तर काही वेळ झाली. हो, आम्ही असं म्हणालो की अंकिताजी. नाही. अंकिताजी, अंकिता तुम्हाला कसं वाटतं, कसं काय बोलावं? आणि आमचं असं होतं की पुन्हा मग अंकिता ताई असं बघून पुन्हा असं फॉर्मल पुन्हा एक दोन पिढीच्या आधीच्या राजकारणासाठी राजकारण. आता जरा ताई आणि वहिनी हा विषय दोन बाजूला ठेवा. आणि आपण कॅफे मध्ये होत त्यामुळे इथे सगळं इन्फॉर्मल आहे. इन्फॉर्मल. पण मग तुम्ही पॉलिटिकली कॅज्युअल का होत नाही? म्हणजे तुमच्या भाषणामध्ये ती अशी एक स्पेसिफिक भाषा असते आणि त्या ठिकाणी निश्चितपणे हे शब्द नॉट जस्ट तुम्हीच, पण इन जनरल आम्हाला असं असतं की आता नवीन पिढी, आमची पिढी आली आहे, पण पुन्हा जनरेशन मध्ये एक कॉमन दिसतं की त्यांची भाषा एक सेमच आहे. लाईक ते काय होतं माहितीये का, की मे बी तो सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन असल्यामुळे ना, तो एक नॅचरल एक दडपण असतं की तुम्ही 4 गोष्टी करू नका, बरोबर करू नका, पण एक चुकीची घडली तर तो त्याचा विपर्यास खूप होऊ शकतो. त्याच्यामुळे मग ते खूप बॅलन्स होऊन आता स्टेटमेंटच बघा ना, ते स्टेटमेंट झाल्यानंतर आम्ही कुठे एकत्र असेल की मला आधीच फोन येतो, सभा आहे. पण तुला सांगू का, म्हणजे आता बघा तुम्ही सगळ्यांनी अंकितांना प्रश्न विचारला, पण मी जर अंकिताच्या जागी असतो तर मी काय उत्तर दिलं असतं की बघा प्रत्येक इंडस्ट्रीची एक भाषा असते. आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघतो तर फिल्म इंडस्ट्रीचे जे वाईट्स आपण बघतो तर त्या सगळ्या ज्या हिरोईन्स किंवा सेलिब्रिटीज आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने उत्तर देतात, ती त्या इंडस्ट्रीची गरज आहे. तर पॉलिटिकल याच्यामध्ये देखील मला असं वाटतं बरं का की या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी याची खूप गंमत केली जाते मीडियातून. मला असं वाटतं की एखादा पॉलिटिशियन जेव्हा उत्तर देत असतो तर त्याच्या मनामध्ये एक वाक्यांची बांधणी सुरू असते, तर एका वाक्याचं आणि दुसऱ्या वाक्याची बांधणी करताना मधली स्पेस भरण्यासाठी ते त्या ठिकाणी हा शब्द वापरतात, मेंटल स्पेस भरण्यासाठी या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी. असं माझं अजून एक पर्स्पेक्टिव्ह ऍक्च्युली ह्याच्यात काय आहे ना, की आता समजा आपली एक सभा आहे किंवा आपली एक मोठी मेळावा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वयोगटाचे लोक असतात. आता समजा जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी 27 वर्षाची होते, त्यामुळे मला मेजर फिअर काय होता की एकतर आपल्याला सगळे आपण लहान आहोत, म्हणजे आपण असं त्यांना आपण एक नेता म्हणून जातोय, पण तेव्हा मग ही फॉर्मॅलिटी जेव्हा आपल्या बोलण्या करण्यामध्ये येते तेव्हा तो पुढचा माणूस पण त्यांना त्या गोष्टीची सवय आहे, तिथे तो कॅज्युअल आपला. इथे जर मी एक स्टुडंट इंटरॅक्शन असेल किंवा एक
प्युअर माझ्या एज ग्रुपचा किंवा यंगर एज ग्रुपचा जर क्राऊड असेल तर मग मी त्या नोटवरती, तेव्हा मी फॉर्मल बोलले का ते लोक मोबाईल स्क्रोल करत बसणार. पण इथे जेव्हा ह्या सिनियर सिटीजन्स बरोबर बसतो तिथे आपण बाबा आपल्याला तुम्ही सिरियसली घ्या हे एक व्हायब्रेशन पण आय थिंक क्रिएट करावं लागतं. नाहीतर मग कॅज्युअली राहिलं मग ते काय म्हणते लहान आहे असं. पण हे कॉर्पोरेटमध्ये घडतं ना, म्हणजे मैथिली किंवा सायली ज्या वेळेला क्लायंट्सकडे जातात त्यावेळेला आय कीप ऑन टेलिंग देम की यु नो पॉवर ड्रेसिंग करा, दे आर नॉट गोइंग टू, अदरवाईज ते तुम्हाला लाईटली घेणार आहे. माहिती असतो सब्जेक्ट पण दे आर ट्राईंग टू, मग असं होतं की नाही हे ओव्हरसेल करायला बघताय, ते ओव्हर कन्व्हिन्स करायला बघताय. कारण प्रेझेंटेशन इज 30%, 70% इज वर्क, कॉन्टेंट, एक्झॅक्टली. हे सगळं ते थोडं बॅलन्स करायला. पण त्याचा एक आस्पेक्ट असा पण होऊ शकतो ना की खूपच पॉलिटिकली करेक्ट बोललं जातं, राईट? म्हणजे जे इश्यू बोलला जातं त्याच्यात पण खूप त्याला असं मोल्ड करून बोललं जातं. आता काय होतं माहिती आहे का, दोन गोष्टी आहेत. एक तर आपण जे बोलतो ते एकदम पॉलिटिकली जर करेक्ट बोललो तर मग ते कोणी एकतर कव्हर करत नाही किंवा मग त्याची व्हॅल्यू डायल्यूट होते आजकालच्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं जर आपण बघितलं एक जो कॉनिटेशन सेट होत आलेला आहे मागच्या 5 ते 6 वर्षात आणि सोशल मीडियाचा जो भडीमार झालाय त्याच्यामध्ये आजकाल म्हणजे लोकसभेची निवडणूक जरी आता पाहिली आपण तर ही एकदम पर्सनल लेवलला निवडणूक झालेली, ग्रामपंचायत लेवलला आली ती. ग्रामपंचायत कॉर्पोरेशन सारखी लोकसभेची निवडणूक आता होताना बघते, कारण एवढे ऍस्पेक्ट्स कन्सिडर केले जातात. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की जे बोलतोय ते थोडं पॉलिटिकली करेक्ट असणं, पण त्याच्यामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण स्ट्रेट फॉरवर्ड यायला पाहिजे. शी वॉज सेईंग की सोशल मीडियावर आता काय झालंय, म्हणजे मला असं तर आता ह्यांचं घराणं जर बघितलं तर शी इज थर्ड जनरेशन आहे, थर्ड जनरेशन पॉलिटिशियन. आपण त्याच्यावर येऊच नंतर. पण आता ह्यांचे जे आजोबा आहेत ते जेव्हा भाषण करायचे तेव्हा सोशल मीडिया नव्हता किंवा ह्यांच्या वडिलांच्या करिअरमधला अर्ध करिअरमध्ये सोशल मीडिया नव्हता, बरोबर की नाही? आता काय झालंय, त्यामुळे रिअल टाईम वॉचिंग नव्हतं, त्यामुळे प्रतिक्रिया यायला 24 तास लागायचे. त्यामुळे एखादी गोष्ट बोलली तर त्याचा पडसाद उमटायला 24 तास 48 तास कधी कधी आठवडाभर पण लागायचा. न्यूजपेपर वॉज ओनली मीडियम. आता ह्या इकडे बोलल्या की मी ठाकरी भाषेत उत्तर देईन, यांचं भाषण संपायच्या आधी विरोधी प्रतिक्रिया. तू काल काय सांगत होता त्याच्यात हेडलाईन्स कशा होत्या? की तसंच होतं. आणि अजून एक होतं की मला हेच लाईनमध्ये विचारायचं की जेव्हा तुम्ही दिला होता नेक्स्ट स्टेटमेंट की अजितदादांनी 3 वेळा तुमचा शब्द फिरवला वगैरे वाटेवर, त्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्रात न्यूज झाली, बरोबर? सगळ्या न्यूज चॅनलवर ती तुमचीच न्यूज होती. आणि जेव्हा तुम्ही ती न्यूज बघत होता तेव्हा तुमचं काय मत होतं किंवा तुम्ही ते कसं घेत होता की एवढं सगळीकडे चालून एकाच गोष्टी सेन्सेशन झालेलं आहे की सगळ्यांना इम्पॉर्टन्स आलं की तेवढीच न्यूज सगळीकडे चालू, तेव्हा फिलिंग काय असतं? नाही कसं झालं, मी बोलले एक, त्याचा इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीने झालं. मी काय म्हटलेलं की आम्हाला 2009, 2014 आणि 2019 ह्या तिन्ही इलेक्शन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्वेसर्वा आहेत आणि पक्षश्रेष्ठी आहेत यांनी आम्हाला शब्द दिलेला. आणि साहजिक आहे राजकारणामध्ये आपण आता आम्हाला ते अप्रोच झाले लोकसभेची निवडणुकीत हे तिन्ही वेळेस जे उमेदवार होते आणि जे पक्षश्रेष्ठी होते, आणि ते आम्हाला म्हटले की तुम्ही आमच्या कॅन्डिडेटचं काम करा आणि मग आम्ही तुमचं विधानसभेचं सगळं करतो. आणि आम्ही तेव्हा एकत्रित अलायन्समध्ये होतो. ते अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आणि 2019 मध्ये तर मी स्वतः तिथे त्या मीटिंगला उपस्थित होते. म्हणजे मी तेव्हा सगळं पाहिलं की कसा शब्द दिला जातो आणि रिझल्ट लागल्यानंतर कसं हळूहळू शब्द फिरवला जातो. आता हा काय मी फक्त अजितदादांना पॉइंट करून किंवा पुढे ठेवून हा शब्द मी हे स्टेटमेंट केलं नव्हतं. मी म्हटलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ज्यांनी तो शब्द दिलेला तर त्यांनी तो तिन्ही वेळेस परत घेतलेला. आणि हे म्हणजे मी फक्त जसं मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये पण बोलले की हे फक्त शब्द माझेत पण बोल आमच्या कार्यकर्त्यांचे आहेत. बरोबर आहे. यू आर रिप्रेझेंटिंग. आय वॉज रिप्रेझेंटिंग. ते जे म्हणत होते ते मी रिप्रेझेंट केलं तो विषय. आणि थोडं आय थिंक द मिलेनियल फॅक्टर जो आहे तुझा जो एज ग्रुप आहे त्याच्यात फटकन यू नो यू कॅन बी व्हेरी फ्रँक आणि ती लिबर्टी या एज ग्रुपला असते. वेरॅज जे सिनियर्स आता जे वडिलांचे ह्याचे किंवा पुढचे जे आहेत ते खूप एक्स्ट्रा विचार त्यांना करायला लागतो की कुठं कुठं कनेक्शन्स आहेत काय काय आहेत यु नो. आणि फॉर यू इट्स व्हेरी इझी. आय थिंक इट कुड हॅव बीन इझियर. व्हेरी इझी नाही. वॉट आय फील इज इन दिस सिच्युएशन रॉदर पॉलिटिकली आता कसं झालं यंग जनरेशन हे एक
एक ऑनेस्ट अप्रोच आहे. आणि पॉलिटिक्समध्ये पण आता हा खूप एक ट्रान्झिशनल फेज आहे. आता प्रत्येकजण जे आज तुम्ही बोलताय हे प्रत्येक गोष्ट ऑन रेकॉर्ड आहे. हे प्रत्येक गोष्ट आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट केल्या जातात. आता कुठलीच चर्चा ही बंद दारामध्ये सिक्रेटली शब्द देणं वगैरे हा आता कॉन्सेप्ट खूप चेंज झालेला आहे. कारण विश्वासार्हता ही पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. आणि ते राजकारणामध्ये पण आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बिझनेसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर वर्ड ऑफ माउथ असेल किंवा त्याला जास्त महत्त्व नाही, पण डॉक्युमेंटेशनवरती जेव्हा तुम्ही स्टॅम्प पेपरवर ती कुठली गोष्ट लिहून करता तर ती एक लेखी पद्धतीने होते, तर त्याला जास्त व्हॅल्यू असते. कारण मग तुम्ही नंतर यू कॅन चेंज युअर वर्ड. तर आय थिंक इन पॉलिटिक्स ऑल्सो आता ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. यूथ मोठ्या प्रमाणात पॉलिटिक्समध्ये आलेला आहे आणि यूथचा अप्रोच एक जरा जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि आता मी युवा मोर्चाचे असल्यामुळे माझाही स्वभाव तसा बराच स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणून मी ते अशा पद्धतीने मांडलं. आणि जेव्हा मी हे स्टेटमेंट दिलं तेव्हा त्याला उत्तर कोणीच देऊ शकलं नाही. करेक्ट. कुणीच म्हणलं नाही की ह्या ज्या बोलतात ते बरोबर नाही, कारण ते बरोबरच होतं. ऍक्च्युअली म्हणजे चाय पे चर्चा पण होती. ताई, असं असतं का की राजकारण्यांच्या मुलींनी किंवा मुलांनी राजकारणीच व्हायला पाहिजे? म्हणजे तुला काही वेगळं व्हायचं होतं आणि तुला घरामुळे राजकारणी व्हावं लागलं, असं काही असतं? कंपल्शन असतं का की मी राजकारणी तर तूही राजकारणी व्हायचं पुढच्या पिढीने? मला माझ्या वडिलांनी 8 वर्षापूर्वी जेव्हा मी US वरून परत आले तेव्हा मला सांगितलेलं अजिबात याच्यामध्ये पडू नकोस. तू म्हणजे असंही सांगतात? हो डेफिनेटली. कारण ते म्हणले तू तुझा बिझनेस कर, तू लग्न कर, तू तुझा फायनान्शियली इंडिपेंडेंट हो, तू तुझा संसार कर, तू लाईफ तुझी एन्जॉय कर, तुझ्या टर्म्स वरती कर. किती बरोबर आहे. नो माझं वेगळं मत. नाही पण त्याच्या पुढची गोष्ट आता हे असं त्यांना वडील म्हणून वाटलं. कारण प्रत्येक वडिलांनी मला असं वाटते की स्वतःच्या मुलींबाबतीत तर सगळ्या वडिलांचा एक मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर असतो. आणि ही फील्ड जे आहे कसं असतं, तुम्हाला खूप तुमचं मन घट्ट करावं लागतं. तुम्हाला एक खूप ब्रेव फ्रंट याच्यावरती तुम्हाला दाखवावा लागतो. खूप गोष्टी तुम्हाला गप बसून गिळून हे करून तुम्हाला त्या पद्धतीने रिॲक्ट करावं लागतं. तर त्यांना असं वाटलं की आम्ही हे सगळं केलेलं आहे, आता तू करू नकोस किंवा तू दुसरं वेगळं काहीतरी कर. त्यामुळे ते मला लिबर्टी पहिल्या दिवसापासून त्यांनी दिलेली. आणि आमच्या घरी नेहमी एक ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन असतं. कुणीच कुणाला कुठल्याच गोष्टीमध्ये फोर्स करत नाही किंवा हे करत नाही. पण हे बाय नॅचरल मला असं वाटतंय जी ऑपॉर्च्युनिटी येते तर ती ऑपॉर्च्युनिटी माझ्या सिच्युएशनमध्ये आली. आणि ती ऑपॉर्च्युनिटी कारण मी आमच्या शिक्षण संस्थेचं मी कामकाज पाहत होते आणि मी इंदापूरमध्ये आठवड्यातले 4 दिवस जायचे. आणि गेल्यामुळे साहजिक मग लोकांची भेटीगाठी हे ते युवकांची, मग तसं ते एक 4-5 वर्षामध्ये तो नेटवर्क स्ट्रॉंग झाला आणि एक पर्सनल कनेक्ट झाला. आणि मग जेव्हा निवडणूक लागली तेव्हा सगळेजण आले की नाही तुम्ही ताईंनाच उमेदवारी द्या, आम्हाला एक यूथ फेस हवा आहे वगैरे. मग ते सगळं मला असं वाटतं तो एक डेस्टिनीचा पार्ट पण असतो. तुम्ही किती काही ठरवलं तरी नथिंग एव्हर गोज. आणि मे बी ऑलवेज इंटरेस्टेड पण असणार ना. एक इन्स्टिंक्ट असतो ना किंवा उपजतच असतं ते. मला वाटतं घरातल्या चर्चा पण राजकारणाबद्दलच होतात का तुमच्या? म्हणजे डायनिंग टेबलवर बसल्यावर आमच्याकडे भाजी कोणती करायची, या भाजी कोणती आणायची वगैरे असतं तुमच्याकडे? किंवा टीव्हीवर फक्त न्यूज चॅनलच बघतात असं काही असतं? नाही आम्ही मला की प्लेलिस्ट मध्ये पाय फुपाटा तू चालगडा जे इंस्टाग्रामला सगळ्यांचे एकच आहे काय? नाही आम्ही म्हणजे राजकारणाची चर्चा गप्पा ही ऑफकोर्स होतेच, पण ती एक 15 ते 20% दिवसभरातला वेळ. पण त्याच्याबरोबर शेवटी आज आम्ही एक फॅमिली लाईफ पण जगतोय, पर्सनल लाईफ पण आहे. आमची फॅमिली खूप मोठी आहे, आमची सगळी फॅमिली एकत्र आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही बाकीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा असते. एक सोशल लाईफ पण आहे, कारण सगळ्या गोष्टीचा बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे. तू मगाशी विचारलंस ना डाएट कसं हे करतात, तर ते साहेबांचं डाएट त्यांनी सांगितलं. पण ते मी परवा दिवशी यांचं इंस्टाग्रामवर का सोशल मीडियावर कुठेतरी फोटो पाहिला, काकी आणि आजी होती आय थिंक. आजी होते, आजी सोबत मटण खाताना. तर मग त्यांचं लक्ष फुल कॉन्सन्ट्रेशन त्या ताटावरती काय समोर. रविवारी मटण पाहिजे ना, असं कसं गावात असं कसं? तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन जाणवतात का की मटणं खाण्याचे वगैरे हे जे व्हिडिओ आहेत जे आपण प्रायव्हेट लाईफमध्ये आहेतच, पण आता जे सोशल मीडियावर आल्यानंतर एक ठरलेलं असतात कमेंट्स, जेव्हा मटण खाण्याचं कोण पॉलिटिशियन टाकतो एक टिपिकल कमेंट्स असतात, तर तुम्हाला तसं काय वाटतं का की मी त्याच्यावर फार लक्ष देत नाही. मी
धार्मिक आहे, मी स्पिरिच्युअल आहे. मी सोमवारी, गुरुवार आणि शनिवार हे 3 दिवस मी व्हेज प्युअरली खाते. मी संकष्टीचा उपवास करते कारण मी गणपती देवाची मी खूप मोठी भक्त आहे. आणि एकादशी इंदापूरला असले की मी पाळते. कारण आता ठाकरे फॅमिलीचे सणवार, पाटील फॅमिलीचे सणवार, आठवड्यातले 3 दिवस इकडे, 4 दिवस इकडे, आणि आम्ही सगळे आहोत फूडी दोन्ही साईडला पण. आता हे सगळं करायचं म्हटलं तर मग प्युअर व्हेजिटेरियनच राहता येईल. आणि आम्ही इन जनरल आमचे जो तुम्ही विचारले तर दिवसभरातलं 40% कॉन्व्हर्सेशन हे फूडवरती पण असतात, कारण सगळे फूडी आहोत. तर मी नाही ह्याचा काही विचार करत कुणाला काय वाटते ते. माझं इंस्टाग्राम खूप ऑनेस्ट आहे. मला जे वाटतं ते मी पोस्ट करते. आता प्रत्येकाचा तो एक व्ह्यू असतो. हा, आणि शेवटी असं आहे ना की नाही तर आपलं जगायचंच थांबून जाईल. नाही, लाईफ इज टू कोणाला शॉर्ट काय फॉर वाटेल, रिग्रेट्स ना. कोणाला प्रत्येक गोष्टीत जर का रिग्रेट्स व्हायला लागले, मी बोलताना बरं का तोंड उघडतानाच मला भीती वाटायला लागली, तर कसं काय जगायचं? नाही, पण मला खरंच म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की अरे मी पॉलिटिक्समध्ये असतो तर किती छान झालं असतं. आणि कधी कधी असं वाटतं की बरं झालं मी पॉलिटिक्समध्ये नाही. म्हणजे असं आहे की तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय की नाही, इट्स अ बिगिनिंग ऑफ द करिअर. कसं लॉंग आहे ना की आता जे राजकारण आता सुरू आहे आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे इथे हे महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत कुठल्याच जनरेशनने असं बघितलंय. त्यामुळे वी आर ऑल्सो टेकिंग इट एव्हरी डे ॲज इट कम्स. आम्ही पण रोज नवीन गोष्टीला एक्सपोज होतोय, नवीन गोष्टी शिकतोय. पण एक आहे की आपण एक कुठला तरी एक धोरण, एक ध्येय घेऊन, एक पॅशन घेऊन तुम्ही उतरता. कारण राजकारण ही किंवा सोशल लाईफ, समाजकारण ही काही सोपी फील्ड राहिलेली नाहीये. आज वोटर्स पण तेवढ्याच अपेक्षेने तुमच्याकडे बघतात. पूर्वीच्या काळी, माझ्या आजोबांच्या काळी एवढा संपर्क लोकांबरोबर ठेवायची एवढी गरज नव्हती जेवढी आत्ता आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये मी काम करत असताना मला आत्ता 6 वर्ष पूर्ण झाली. आज आम्हाला प्रत्येक लग्नाला, प्रत्येक मैतीला, प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. म्हणजे आज आम्ही 24/7 त्यांच्यासाठी अवेलेबल आहोत. आणि त्यांच्यासाठी तुम्ही एक फॅमिली मेंबर आहात. म्हणजे कोविडच्या काळामध्ये उदाहरण सांगायचं राहिलं तर कोविडच्या काळामध्ये जेव्हा प्युअर लॉकडाऊन होता आणि तो थोडा, लग्न काय ग्रामीण भागामध्ये व्हायची थांबत नाहीत, तेव्हा म्हणजे घरातले 8च जण त्यांच्याबरोबर, त्यांच्या समवेत ते लग्न असायचं, घराच्या आपल्या अंगणात लग्न असायचं. आणि 9वा जर बाहेरचा कोण व्यक्ती असायचा तर तो मी किंवा आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती. कारण तो तुम्ही त्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही फॅमिली मेंबर आहात. त्यामुळे आता ही गोष्ट एवढी एक्सपेक्टेशन्स त्यांच्या एवढ्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे हे पूर्ण करण्याची मानसिकता ज्याच्यामध्ये असते ना, तर तेच मला वाटतं आज समाजकारणामध्ये आय एन्जॉय इट. पण त्यात दुसरा पर्स्पेक्टिव्ह पण आहे ना. म्हणजे आता समजा मला फायनान्शियल गोल्स आहेत माझे, तर मी एक 9 to 5 चांगला जॉब पकडतो. फायनान्स प्लस प्रसिद्धी पाहिजे तर मग कला वगैरे या गोष्टी जिथे मी चांगले पैसे पण कमी 4 लोक मला ओळखतील. पण पॉलिटिक्सच्या बाबतीत असं ना की इकडे पॉवर, फायनान्स आणि मनी तिन्ही गोष्टी एकत्र येतात. मग करिअर म्हणून पण हार्ड टू रेजिस्ट आहे का, की नाही करिअर म्हणून पण एक चांगला गोल येतो की तिन्ही फॅक्टर तिकडे तुम्हाला भेटू शकतात. म्हणजे हा पण ऑप्शन किंवा हा पण पर्स्पेक्टिव्ह असू शकतो ना की पॉलिटिक्समध्ये मला करिअर करायचं तर. नाही, पॉलिटिक्समध्ये करिअर कसं आहे हे, म्हणजे मी पॉलिटिक्सपेक्षा मी समाजकारण म्हणेल, सोशल लाईफ म्हणेल. हे इट इज मोर ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी इन अ लार्जर कॉन्टेक्स्ट. आज तुम्ही सगळे पॉलिटिशियन्स किंवा समाजकारणामध्ये काम करणारे सगळे बघितले, प्रत्येकाचे इंडिपेंडेंट काही ना काहीतरी बिझनेसेस आहेत. माझे पण बिझनेसेस आहेत. राजकारण करून, समाजकारण करून किंवा 24 तास इंदापूरमध्ये राहून काय आपलं फायनान्शियल ॲस्पेक्ट्स रिझॉल्व्ह होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट आपला बिझनेस सेटअप आपला हा करावाच लागतो. आणि तो डिफरंट आहे. आणि समाजकारण आपण जे करतो ते वेगळं आहे. हे दोन्ही तुम्ही, आणि यू आर एन्जॉईंग बोथ रोल्स. येस, आय थिंक यू आर हार्वर्ड एज्युकेटेड. येस. त्यामुळं हार्वर्ड एज्युकेटेड गर्ल आणि कमिंग इन टू पॉलिटिक्स, मला हे कॉम्बिनेशन फारच फॅसिनेटिंग, इंटरेस्टिंग आहे. पण फार फॅसिनेटिंग. इंदापूर टू हार्वर्ड असं. हां, म्हणजे का, व्हॉट वॉज द मोटिवेशन? म्हणजे का यू वेंट विथ द इंटेन्शन की एज्युकेशन घेणार, यू विल गेट द एक्सपोजर, बट यू विल कम बॅक टू युअर रूट्स, असंच होतं डोक्यात? नाही, मला एक सांगितलं गेलेलं की तिकडे जिथे शिक्षण घ्यायचं तिथे घ्या, पण बेस्ट ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्या स्वतःच्या मेरिटवर घ्या. आणि शिक्षण घेऊन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर ते पण घ्या, पण परत या. म्हणजे हा आम्हाला एक बेस रूल होता. इंटरेस्टिंग आहे, बोला याच्यावर. वडिलांकडून हा एक, आई वडिलांकडून हा आम्हाला एक सांगितलेला एक रूल होता. कारण आम्ही जसं सांगितलं
की तसं एक ट्रेडिशनल फॅमिली अपब्रिंगिंग राहिलेली आहे. खूप गोष्टी करण्याचं इंडिपेंडन्स आहे, पण ते करत असताना एकत्रितपणावरती जास्त भर आहे. म्हणजे फॅमिली सगळी एकत्रित राहणं, एकत्रित पद्धतीने, कारण आम्ही एकत्रित पद्धतीने वाढलेलो आहोत. एका जॉईंट फॅमिलीमध्ये माझी अपब्रिंगिंग झालेली आहे. त्यामुळे हार्वर्डमध्ये शिकून तो एक्सपोजर घेऊन जेव्हा मी इंदापूरला आले, आणि पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर हा म्हणजे तसा प्रोग्रेसिव्ह पार्ट आहे, इवन दो इट इज अ रुरल एरिया. आणि आल्यानंतर ऑलवेज देर वॉज दिस फिलिंग टू गिव्ह बॅक, कारण माझा जन्म तिथला आहे. मी शिकले जरी मुंबई पुणेमध्ये असले किंवा हार्वर्डमध्ये असले तरी ते जे एक कनेक्ट आहे रूट्स बरोबर, ते मी कुठेही जगात गेले तर ते कुठे मी विसरू शकणार नाही. ज्या वाड्यात मी खेळलेली, ज्या वाड्यात मी वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये जिथे माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे आज बेस्ट मेमरीज जर तुम्ही मला कधी हा प्रश्न विचारला तर ते पूर्ण आमच्या बावड्या गावातल्या वाड्यातलेच असणार. वा वा वा, हा असतो संस्कार. पाटील आहेत बावड्याचे पाटील. मग आणि पूर्ण आता ठाकरे फॅमिलीला पण आमचा वाडा खूप आवडतोय आता, वा, कारण वा, त्यांनी अर्बन लाईफ बघितलेली आहे. पण जेव्हा निहार इंदापूरला येतात, जेव्हा ते बावड्यात आम्ही जातो एकत्र, आम्ही इथे खेळायचो, इथे झोपायचो, ही आमची माडी होती, इथे लाईट जायची, मग आम्ही असं असं खेळायचो, ह्या चुलीवरती भाकरी बनवायचो. तर ते सगळ्या ज्या आठवणी येतात ते रिलीफ करतात, आणि ते पण ते तेवढंच एन्जॉय करतात. खरं ह्यांच्या बाबतीत ना रोल रिव्हर्सल झालाय. म्हणजे मेल पॉलिटिशियन असतो तेव्हा घरातली बाई म्हणत असते ही ते 4 ठिकाणी जाऊन येतील तेव्हा यु नो आय विल स्पेंड क्वालिटी टाइम. इथं बहुतेक उलट झालंय. पण निहाल ते और मे बी ही इज कायदे इक्वली. पंडित आहेत. हो, हा, ते मुंबईचे कायदे पंडित आहेत. LLM केलंय त्यांनी. From GLC. येस येस येस. पण मग तुमच्या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन कसं असतं, कारण त्यांचं म्हणजे असं एक कॉर्पोरेट आणि लॉ, कायदे. नाही, कॉन्व्हर्सेशन कसं आहे, शेवटी जेव्हा तुमचं लग्न झालेलं असतं, एक फ्रेंडली नातं असतं, हे असतं. तर ते जे आपलं प्रोफेशन आहे, तर माझं जे प्रोफेशन आहे त्यांचं आहे, तर ते जेव्हा आम्ही आमच्या वर्क स्पेसमध्ये असतो तेव्हा ते वातावरण वेगळं असतं. पण वेन वी आर टुगेदर इट इज ऑल अबाउट एक्सचेंज, की तुम्ही काय करताय, मी काय करताय, आणि तुम्ही अजून काय केलं पाहिजे. त्यांचेही माझ्या करिअर बाबतीत खूप इनपुट्स असतात, की सपोर्ट असतो. मग दोघं एकमेकांची, शेवटी आज एक मॉडर्न डे कपल आहे, जेव्हा एकत्रित पद्धतीने आपण काम करत आहोत. आपण आता विमेन एम्पॉवरमेंट म्हणतो किंवा हे, पण आय थिंक it's more about equality, it is more about growing together, supporting each other. Perfect. So that's more like a 21st century marriage. इंदापूर म्हणजे बावडा, बी कॉमन आहे बघा, बावडा आणि बांद्रा. तुझं थंबनेल झालं रे. सो बांद्र्यामध्ये तुम्ही हँगआउट कुठे करता, तिकडे बरेच सेलिब्रिटीज पण असतात. यू आर ऑल्सो सेलिब्रिटी, सोशल सेलिब्रिटी वी कॅन से. तर बांद्र्यात हँगआउट प्लेसेस कुठे आहेत तुमच्या जनरल? आम्ही बँड्रामध्ये असताना आमच्या दोघांच्या ना चॉईसेस खूप सिमिलर आहेत. आम्ही दोघंही फूडी आहोत, त्यामुळे आमचे असे ते छोटे रेस्टॉरंट्स आहेत जे आम्हाला आवडतात, आणि ते छोटे बरेचसे असे क्यूट स्पॉट्स आहेत. काही कॉफी शॉप्स आहेत, कॅफेज आहेत, जिथे आम्ही संडेला जेव्हा एकत्रित असतो आफ्टर लंच, आम्ही कधी कधी वी स्टेप आउट फॉर अ कप ऑफ कॉफी. तर असे आहेत. आणि आमचं एक आहे की बँड्रामध्ये तर सारखे नवीन रेस्टॉरंट्स ओपन असतात, त्यामुळे आमचं फ्री टाइम झालं की आज इकडे जायचं, उद्या तिथे जायचं, आले की आपण हे एक्सप्लोअर करू. त्यामुळे आमच्या त्या लाईक्स डिसलाईक्स सेम आहेत. पण ऑल्सो हॅव्हिंग सेड दॅट दोघांचे लाईव्ह एवढ्या बिझी आहेत, त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो आम्ही घरी एकत्र स्पेंड करतो. नेटफ्लिक्सवरती एखादी मूवी बघतो. नेटफ्लिक्स काय बघता तुम्ही नक्की? आम्ही भरपूर गोष्टी, म्हणजे जे काही आम्ही ऍक्च्युली सगळ्यांना विचारत असतो, तुम्ही आज काय बघितलं, काय नवीन सजेशन, रेकमेंडेड काय आहे. म्हणजे आम्हाला थ्रिलर्स जास्त आवडतात. वी एन्जॉय. किती नॉर्मल वाटतंय हे, खूपच नॉर्मल वाटतं. नेटफ्लिक्स बघायला बसलं ना तर अर्धा तास पहिल्यांदा काय बघायचं यात जातो. लिटरली असंच होतं. आणि मग मी ठेवून देते फोन. आधी कुठलं OTT चूज करायचं, यात पहिला 15 मिनिटं जातात की अमेझॉन का नेटफ्लिक्स. पण सस्पेन्स थ्रिलर बघायला जाम मजा येते. हो हो, आम्ही दोघं एन्जॉय करतो. ते इंग्लिशमध्ये खूप व्हरायटी आहे, पण खूप ऑप्शन्स, खूप सस्पेन्स थ्रिलर. ताई, तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आहे? हा ऍक्च्युली बरं झालं विचारला क्वेश्चन, कारण आम्ही लग्न ठरल्यानंतर जे सगळ्यांनी असे जे डॉट्स जोडले गेले होते आणि ते डॉट जोडल्यासारखं दिसतं जेव्हा वाचायला जातो ना, ते दिसतं. एक्झॅक्टली. नाही, आम्ही ऍक्च्युली आमच्या फॅमिलीज ऑफकोर्स एकमेकांना
खूप वर्षापासून ओळखत होतात. म्हणजे मोठ्या साहेबांचं, निहारच्या आजोबांचं आणि माझ्या वडिलांचे संबंध म्हणजे खूप, म्हणजे माझ्या आजोबांचे निहारच्या आजोबांचे संबंध खूप वर्षापासूनचे होते, कारण राजकीय याच्यामध्ये असल्यापासून. माझ्या वडिलांनी जेव्हा राजकारणाची सुरुवात केली तेव्हा युतीचं सरकार आलेलं 95ला, तर तेव्हा ते यंगेस्ट मिनिस्टर पण झालेले. तर तेव्हापासून त्यांचं आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची ते संबंध खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले. पण आमची तशी ओळख नव्हती, आमची रिसेंट ओळख झाली. आणि कोविडमध्ये काम केल्यानंतर जो रिकामा वेळ होता आणि जेव्हा आपल्या घरातली मुलगी लग्नाच्या वयातली आले, त्यामुळे तो एक असा हॉट टॉपिक होता. आणि त्याच्यानंतर मग स्थळं बघणं, प्रपोजल्स येत होते. माझ्या आईंनी बरेचसे प्रपोजल्स पाहत होते आणि निहार माहिती म्हणजे फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळे ओळखीचे होते. मग तसं ते प्रपोजल पुढे आलं आणि मग ते सो अरेंज मॅरेज आहे. कांदे पोह्याचा कार्यक्रम प्रॉपर कांदे एवढा नाही फॉर्मल झाला, थोडा कॅफेमध्ये झाला. हा प्रश्न पण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हो महाराष्ट्र ऍक्च्युली हा खूप लोकांनी, कारण आम्ही युट्यूबवर बघितलं तर लव्ह स्टोरी, हार्वर्डला भेटले, लंडनला भेटले, म्हणजे भरपूर, म्हणजे आम्हीच डिस्कवर करतोय की अरे आपण भेटलो का तिकडे. प्रत्येक चॅनलची वेगळी स्टोरी, असं प्रॉपर स्क्रिप्ट रायटरने लिहिल्यासारखं लिहिलंय आणि काही डॉट्स नाही जॉईन होते. 3 बातम्या ठेवल्या की तिन्हीकडे वेगळं वेगळंच लिहिलेलं. हो, म्हणून तर म्हटलं ना त्या शी सेलिब्रिटी. आणि ते समाजाला प्रश्न असतात ना की Curiosity आहे ना. साहेबांची मुलगी आहे, बरं ते सुद्धा ठाकरे फॅमिलीतले आहेत. सो दोन तालेवार घराणं जेव्हा एकत्र येतात तर ते कसे आले असतील. त्यांनी आधीच महायुती केली. नाही पण सो मेनी विमन पॉलिटिशियन्स कमिंग इन ना, किती एक्साइटिंग आहे हे. खरं चांगलं आहे, तर very good. आफ्टर 10 years हे खूप काहीतरी वेगळं चित्र असेल, लाईक. ऍब्सोल्युटली. चांगलं आहे. पण हे मला काय वाटतंय की तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे, जे शिक्षण घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस सेट करून मुंबईमध्ये बांद्रा, कुलाबा, फोर्ट तुमचं ऑफिस करून तुम्ही राहू शकला असतात. पण तुम्ही तो गण निवडला तुमचा बावडा आणि जिल्हा परिषदपासून म्हणजे रूटपासून सुरुवात केली. नाही तर मग सरळ आमदारकीची निवडणूक लढवा, आणि तसं नाही. म्हणजे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास पुढचा सेट डोक्यात असणार आहे तुमच्या. पण मला असं वाटतं की ही जी जनरेशन आहे, हे जे एज्युकेशन घेतात आणि खूप चांगला संस्कार आहे तुमच्या परिवाराचा, की तुम्ही परत राजकारण देत आहे. आत्ता जे सगळं चाललेलं आहे वैयक्तिक लेवलला, लोकसभेची निवडणूक अशी कधीच पाहिली नव्हती की कोणी पॉलिसीवर बोलत नाही आहे. आपण वैयक्तिक हेवे दावे चाललेत आणि घरगुती लेवलला ती इलेक्शन आलेली आहे. आधी काका पुतण्या फेमस होता, आता सूनलेख फेमस व्हायला आता काका पुतणे यांच्या घरात पण आहे. पण ते बघा ना कसं एक डिग्निफाईड पद्धतीने ते पुढं आलेलं आहे. ठीक आहे, तो चर्चेचा विषय नाही आहे आपला. पण लुकिंग फॉरवर्ड पुढचं भविष्य, तुमच्यासारखे ज्या तरुण सुशिक्षित सुसंस्कारित पॉलिटिशियन्सनी महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यानंतर राजकारणाचं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय? मला असं वाटतं आत्ताचा जो फेज आहे हा राजकारणामध्ये हा ट्रान्झिशनल फेज आहे. आणि आपल्याला खूप सारे नवे चेहरे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसतील. त्याच्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसेल, युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसेल. आणि ती नवीन एनर्जी आता ह्या फील्डमध्ये येण्याची पण गरज आहे. कारण वोटर पण चेंज झालेला आहे. आज तुम्ही एका 18 ते 22 वर्षाच्या वयोगटाच्या युवकांबरोबर जेव्हा चर्चा करता तेव्हा त्यांची मतं काही गोष्टींबाबतीत खूप ठाम आहेत. त्यांना आज खूप साऱ्या गोष्टींचं एक्सपोजर आहे. सोशल मीडियामुळे आज त्यांचे ओपिनियन्स फॉर्म होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आज त्यांना इन्फ्लुएन्स करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात यंग लीडर्स आपल्याला ह्या पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये आलेले बघायला तुम्ही जास्त करून यंग जनरेशनशी तुमचं बरंच कोऑर्डिनेशन असतं आय एम गेसिंग. सो कसं रिस्पॉन्स आहे? म्हणजे मी जे बघते आजूबाजूला तर जेनझीज जे आताचा आहे वर्ग, तर त्यांचं म्हणजे नसतं माहिती, आमदार खासदार पण माहिती नसतात आपल्या स्वतःच्या एरियातले. तर त्यांचा अप्रोच कसा वाटतोय तुम्हाला म्हणजे टुवर्ड्स पॉलिटिक्स? मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे मी काम करते 6 विधानसभेमध्ये, याच्यामधले जे सगळे यूथ आहेत, ह्या यूथला जी माहिती आहे त्याच्यामध्ये मला माझं नॉलेज कीपअप करायला खूप जास्त वेळ जातो. कारण हे खूप ओव्हर इन्फॉर्म्ड आहेत. आज सोशल मीडियाचा वापर जर तुम्ही पाहिला ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आज माणूस ग्रामीण भागात तुम्ही गेला ना तर समोर बसलेल्या व्यक्तीशी कमी बोलतो, पण मोबाईलवरती पहिले रील स्क्रोल जास्त करत असतो.
त्याच्यामुळे हा पूर्ण जो यूथ आहे, मे बी मुंबई आणि पुण्यामधलं शहरी जो असेल थोडा maybe. कॉस्मोपॉलिटन एरियामधला जो यूथ आहे तो मे बी त्याच्या पर्सनल करिअरमध्ये त्याच्या हॉबीज चॉईस असतील त्याच्यामध्ये तो व्यस्त आहे, त्यामुळे तो मे बी पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजला एवढं महत्त्व किंवा प्रायोरिटी देत नसेल, पण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त अवेअरनेस आहे. आता जस्ट बघितलं की महिला पुढे येतात वगैरे, पण आता एक टीका किंवा सॉर्ट ऑफ बऱ्यापैकी ते फॅक्ट सॉर्ट ऑफ आहे की ज्या महिला पुढे येतात बऱ्यापैकी त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड असतं. आता तुम्ही भारतीय युवा मोर्चा भाजपाच्या युवा मोर्चाच्या पण तुम्ही अध्यक्ष आहात, मग आता ग्रासरूटला तुम्हाला दिसते का की ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे पण त्या पण महिला पुढे आल्यात, ज्या पुढं 33% जे आपण रिझर्वेशन देणार आहोत त्याचा त्या घेऊ शकतात. 33% रिझर्वेशनवर टीका हीच होती ना की पुन्हा पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्याच महिला पुढे येतील. सो ही टीका राहील की ही टीका पूर्ण खोडली जाईल? तुम्हाला काय दिसतं जे ग्राउंडवर? नाही, आता जो येणारा काळ आहे ना याच्यामध्ये एका पॉईंट नंतर थोडं मेरिट बेस्ड पॉलिटिक्स पण येईल, मेरिट बेस्ड कंटेस्टिंग पण येईल. आणि ज्या महिला आज सगळ्या स्पेसमध्ये, हे महाराष्ट्रामधलं वातावरण महिलांसाठी तसं रिलेटिव्हली खूप सेफ आहे काम करण्याच्या दृष्टीने. आज म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मार्फत जर मी बोलायचं राहिलं तर पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना म्हणजे तुम्ही ग्रासरूटपासून वर पदं घेत काम करत तुम्ही वर गेलात तर निश्चित पद्धतीने काम चांगलं असेल, अप्रोच चांगला असेल, तुमचा कनेक्ट स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला फ्युचर चांगलं आहे आणि काम करण्यासारखंही भरपूर आहे. आता जस्ट बिकॉज तुम्ही एक इन्फ्लुएन्शियल फॅमिलीमधून येता किंवा तुमचं कार्यकर्त्यांचा बेस स्ट्रॉंग आहे मग तुम्ही पुढे पार्टी तुम्हाला तिकीट देईल किंवा तुमचा विचार करेल, हा असं नाही झालेलं. आता कसं आहे, सर्वेजवरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंडंट आहेत, मेरिट बेस्ड कंटेस्टिंगवरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंडंट आहेत. आणि आपण एक ते बोलत होते की महिलांचं महाराष्ट्र सेफ आहे, किंवा पण पॉलिटिक्समध्ये आपण एक नोटीस केलं तर महाराष्ट्र असं देशातलं खूप कमी राज्यांपैकी जिथे महिला पॉलिटिशियनची स्टेटमेंट वर राजकारण खेळलं जातं किंवा ते खूप तेवढे रिलेव्हंट असतात, अशी खूप कमी स्टेट्स आहेत. ब्रेकिंग न्यूज होते आणि की तो सेंटर ऑफ हे होतं की पॉईंट की इथं हे स्टेटमेंट आले तर फक्त हे एक म्हणजे मेन स्ट्रीमचा पार्ट होता. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे आय थिंक आपल्या इथे की महिला पॉलिटिशियनचं स्टेटमेंट तेवढं सिरियसली घेतलं जातं. म्हणजे अगेन सिरियसली घेणे काही उपकार केल्यासारखं नाही आहे, बट ते महाराष्ट्रात हे आपोआप होतं. सो मे बी चांगली गोष्ट असावी आपल्या सगळ्यांसाठीच. इट्स गुड. नाही, मला एक इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारायचा, तो तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे. प्रोफेशन मी अशासाठी म्हणलं, राजकारण हे सुद्धा एक प्रोफेशन असतं, पण तुम्ही ज्या सहकारी संस्था चालवता, तुमची एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही साखर कारखान्याच्या कमिटीवर पण तुम्ही आहात ना, इस्मा म्हणजे प्रायव्हेट शुगर फॅक्टरी. तर आता मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राच्या संपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहता शेतकरी वर्ग हा बऱ्यापैकी मोठा आहे. तुमच्या जनरेशनमधली जी आता पिढी आहे, ज्यांचा ऊस आहे, शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचं भविष्य आणि केंद्र सरकारची धोरणं किंवा तुम्ही आता सरकारमध्ये पण आहात, राज्य सरकार पुढचं जे काही येईल ते, तर हे तुम्हाला कसं दिसतं याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना आणि मुलींना एस्पेशली? आत्ताचा जो काळ आहे, कारण आता इंदापूर असेल किंवा पुणे जिल्हा असेल, हा प्रीडॉमिनेंटली हा शुगर केन डॉमिनेटेड पूर्ण बेल्ट आहे आपला. याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभेमध्ये 12 ते 14 सहकारी साखर कारखाने आहेत. याच्यामध्ये आता कसं आहे की शेवटी जे एथेनॉलच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटनी आणलेल्या आहेत, आज आपण 11% एथेनॉल आपण ब्लेंडिंग करत आहोत. पुढच्या 3 वर्षामध्ये आर टार्गेट इज अराउंड 30% एथेनॉल ब्लेंडिंग. तर ह्या ज्या प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आलेल्या आहेत तर ह्यांनी निश्चित पद्धतीने आज जे शुगर केन फार्मर्सला जे रिअलायझेशन मिळतं आहे हे मागच्या 5-6 वर्षाच्या कम्पॅरिझनमध्ये आज खूप जास्त आहे. आज तुम्ही जर FRP बघितली जी आपण आज शेतकऱ्यांना देतोय, ते मागच्या 5-8 वर्षापेक्षाही चांगल्या पद्धतीने FRP आज आपल्या शेतकऱ्यांना मिळत चाललेली आहे. आता ही जी नवीन जनरेशन आलेली आहे, आता पूर्वी कसं व्हायचं की 4 एकर शेती, 5 एकर ऊस, तेवढ्यातच तो शेतकरी व्यस्त असायचा. पण आता कसं झालं, हे एड्युकेटेड यूथ जेव्हा ह्याच्यामध्ये आलेलं आहे ते एकाच शेतीवरती अवलंबून नाही राहते, ते अजून त्याच्याबरोबर वेगवेगळे जे काही बिझनेसेस करता येतील, शेतीपूरक व्यवसाय असतील, अलाइड बिझनेसेस असतील, तर हे पण करण्याचं ते स्कोप घेत आहेत. कारण शेवटी आता ते एड्युकेटेड आहेत, त्यांना एक्सपोजर आहे. आज ग्रामीण भागात राहून सुद्धा तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं असेल तुम्ही करू शकता, कारण आज टेक्नॉलॉजी एवढ्या पद्धतीने ग्रासरूटपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते. त्यामुळे निश्चित पद्धतीने ह्या सगळे फॅक्टर्स जेव्हा एकत्रित येतात आणि आपलं मोदी सरकार जे आहे
ते एक प्रोग्रेसिव्ह धोरणाने पुढे जाताना आपल्याला दिसतं आहे आणि शेतकरी वर्गाला एकत्रित घेऊन पुढे जातानाच्या पॉलिसीज आपल्याला बघायला मिळतात. चांगलं आहे ना मग हे, म्हणजे इनफॅक्ट असं जर असेल तर तरुणांचं भविष्य शेतीमध्ये, कारण आता शेती संपत चालली आहे. तरुण मराठवाड्यामध्ये बघा तुम्ही, किंवा पुणे शहराचं जर उदाहरण बघितलं किंवा मुंबईचं उदाहरण बघितलं तर महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या शहरातून तरुण छोटी छोटी कामं करायला पुण्यात येत आहेत, मुंबईत येत आहेत, आणि गावाकडची शेती ते त्यांचे आई वडील जे आता म्हातारे झाले किंवा कोणाला तरी करायला दिली. असं जे चित्र आहे ते जर का पुन्हा ग्रामीण, म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. हो, आज आपल्याला खेड्याकडे तरुणांनी आलं पाहिजे आणि खेड्यामध्ये तशी परिस्थिती पॉलिसी सरकारने निर्माण केली पाहिजे. त्यासाठी चांगलं आहे तुम्ही जर का हार्वर्डवरनं इंदापूरमध्ये येऊ शकता तर वाय नॉट, तर पुण्यातनं इंदापूरला जायला पाहिजे ना. चांगलं आहे, छान आहे. तुम्हाला काही जे वेगवेगळ्या विषयावर आपण आता गप्पा मारतोय आणि आपण बऱ्याच वेगवेगळे विषय, आणि तुम्ही पण चांगली उत्तरं देताय. पण हे जे आता सगळं पर्सनलाइज्ड राजकारण आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जनरेशनचं अक्रॉस पार्टीज खूप नेते आहेत. प्रणिती शिंदे तुमच्याकडे थोड्या मोठ्या असतील पण त्या आहेत. तुमच्याच मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधी पक्षामध्ये रोहित पवार आहेत, तुम्ही आहात, आणखीन बरेच आदित्य ठाकरे आहेत. ते तुमचे दीर ना? दीर, हो. आदित्य ठाकरेंशी कधी बोलणं तुमचं होतं किंवा आता कधी कार्यक्रमात भेट झाली कामानिमित्त तर मग तेव्हा होतं, कारण आता काय प्रत्येक जण आपापल्या लाईफमध्ये बिझी आहोत. आणि तुमची पार्टी लाईन पण वेगळी आहे. हा, पार्टी एका ठिकाणी पण शेवटी फॅमिली. येस, मला त्याच्यावरच एक विचारायचं होतं की तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना भेटलाय का किंवा कधी भेट झाली होती का? म्हणजे सून म्हणून नाही किंवा घरचे रिलेशन्स आहेत म्हणून कधी भेट झाली होती का तुमची त्यांच्याशी? मी त्यांना एका कार्यक्रमामध्ये ते आले होते, मी तेव्हा फार लहान होते, तर तेव्हा मी त्यांना पाहिलेलं. पण माझे वडील नेहमीच मातोश्रीवरती जात होते आणि साहेबांचं आणि माझ्या वडिलांचं खूप चांगलं रिलेशन होतं, पण माझं असं कधी बोलणं नाही झालं. आणि समजा आत्ता असते ते तर तुमचं रिलेशन कसं असलं असतं? मला असं वाटतंय की आता जे स्टँड मी घेते, ज्या पद्धतीने बोलते त्यांना ते माझी गाणी चालवतीये पाठीत खंजीर बिंजीर हे ठाकरे ठाकरे शैली वगैरे. बट आय एम हॅपी की हीच तर लोकशाही आहे ना. नाही, ओपिनियन्स देणं आणि ओपिनियन्स फिअरलेसली सांगणं विथ कन्व्हिक्शन, आय थिंक तर आय थिंक दिस इज व्हॉट इज द अंडरलाईन करायला पाहिजे या पिढीचा जो हा बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. आणि दिस इज व्हॉट हाऊ पॉलिटिक्स शुड बी आफ्टर सम टाइम. आत्ता जे चाललंय तर मी क्लूलेस आहे आत्ता, पण म्हणजे क्लूलेस म्हणजे काय, बिकॉज लाईक यू सेड की इतकं पर्सनल झालं आहे सगळं आणि सोशल मीडिया हा काही मिरर नाही आहे, हे फसवं आहे सगळं, राईट? सो एक बबल आहे, पण ते इन्फ्लुएन्शियल बबल आहे. आणि स्पेशली आत्ताच्या निवडणुकीच्या काळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहे आणि त्यामुळे एवढं केअरफुली आपल्याला मॉनिटर कराव्या लागतात गोष्टी. बरोबर आहे. तर म्हणजे मुद्दा राहतो बाजूला आणि कमेंट सेक्शनच जास्त एंटरटेनमेंट म्हणून वाचला जातो, बघितला जातो. ॲब्सोल्युटली. पिक अँड चूज एखादं सेंटेन्स करायचं आणि त्याला खालती ट्रोल. तुम्ही कसे होता फेस ट्रोल झाला किंवा ट्रोलर्स ना कसं? फेस कसं? नाही, मी फार काय लक्ष देत नाही, कमेंट्स वाचण्यात वेळ घालवत नाही, कारण काय होतं की मग आपलं फोकस डायव्हर्ट होतो आणि त्याच्यात आपण हे करायला जातो. कारण जे ट्रोल करणारे आहेत ते जर तेवढे केपेबल असले असते तर ते आज आपल्या ठिकाणी असले असते, तर त्याच्यामध्ये फार काय मला नाही वाटत. पण त्याने जास्त अकाउंटेबल झालं असं पण आहे का, की लाईक पॉलिटिशियन जास्त अकाउंटेबल झाले की ओव्हर अकाउंटेबल झाले? काय वाटतं तुम्ही? सोशल मीडियावर सगळ्या ज्या गोष्टी लिटरली एक प्रत्येक मुवमेंट कॅप्चर होतं, डे टू डे लाईफ, सो ते अकाउंटेबल आहे का की उगाच जास्त इंटरफेअर वाटतं तुम्हाला? आता कसं आहे ना की आज जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये पदार्पण करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करून आत येता. तुम्ही आज तुम्हाला माहिती असते की तुम्ही ह्या सोशल मीडिया स्पेसमध्ये सगळ्यांना तुमच्या एव्हरीडे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करणार आहात, त्यामुळे यू हॅव टू ॲक्सेप्ट एव्हरीथिंग विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. तर ते गिव्ह अँड टेक आहे ह्या पूर्ण प्रोसेसचा. त्यांच्या एका भाषणामध्ये, म्हणजे मी सोशल मीडियावर पाहत असताना, म्हणजे मला असं का वाटलं ह्यांना इथे बोलवावं, मला ह्यांच्या इंटरव्ह्यूमधली एक लाईन ती मला इतकी टच झाली आणि मला असं वाटलं की आपण यांच्याशी बोललं पाहिजे.
त्या म्हणाल्या की आम्ही ह्या जनरेशनचे आहोत, आमचं सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं, असं तुम्ही बोलला होतात एका इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे ट्रान्सपरन्सी ही खूप ह्या पिढीला आवश्यक असते. काही चक्के पंजे नाही, जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट, नो ग्रे. तर हा अप्रोच महाराष्ट्राच्या राजकारणाला पुढे कसा घेऊन जाईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता महाराष्ट्राचं राजकारण एका ट्रान्झिशनल फेजमध्ये आहे आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन इन टर्म्स ऑफ यूथचं इन्व्हॉल्वमेंट, महिलांचं इन्व्हॉल्वमेंट आणि जेवढे सिनियर एक्सपिरियन्स्ड लीडर्स आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट, तर हे असं एक वेगळं कॉम्बिनेशन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्माण झालेलं दिसेल. आणि आता पॉलिटिक्स करताना एक ट्रान्सपरन्सी किंवा मोर दॅन ट्रान्सपरन्सी एक धोरण घेऊन जेव्हा तुम्ही एकत्रित पद्धतीने पुढे जाता, ह्याला आता खूप महत्त्व राहणार आहे. त्यामुळे एक अलायन्स असेल तर इट विल बी अन अलायन्स फॉर अ गुड, फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, फॉर अ गुड कॉज अँड ऑल ऑफ दोज फॅक्टर्स, असं मला तरी वाटतं येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे जेव्हा यूथ येतात ह्या सगळ्या मोठ्या स्पेसमध्ये, तर एकत्रित पद्धतीने त्यांचं धोरण घेऊन जेव्हा ते येतात, हे आज एक बोलायचं, उद्या परत तिसरंच, मग करताना काहीतरी वेगळंच करायचं, हे नाहीच आवडत. नाही आवडत नाही आता, आणि ते कळतं पण, ते कळतं. आता काहीच लपून राहत नाही. आणि पूर्वी कसं असायचं, आता तुम्ही सगळे म्हणजे एवढे तज्ज्ञ झालेले आहेत ऑब्झर्वर सोशल मीडियावरती, म्हणजे तुम्ही कुणी काय एखादा बाईट जरी दिला तर कुठल्या गोष्टीवर कोण कसं हसतंय, कसं स्मित हास्य करतंय, कोण कुठलं स्टेटमेंट किती कन्व्हिक्शननी म्हणतंय, ते 2 मिनिटात कळतं. आज काय कुठली त्याच्यासाठी डिग्री लागण्याची गरज नाहीये. त्यामुळे यू कांट फेक इट. करेक्ट. यू कांट फेक इट. यू जस्ट मेक इट प्रॉपर. या मला ना ह्याचं ना, तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे बसलेला आहात. हा प्रश्न माझा सगळ्याच पॉलिटिशियन्सला आहे की एक भिंग घेऊन बसलाय समाज तुमच्यावर, असा मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बसलाय की तुम्ही कुठे चुकताय. हो, आता आम्ही बघतो कुठे चुकतं, की आम्ही तयारच आहोत, आमचे थम्स तयारच आहेत. पण ह्याच्या बाबतीत काही पॉझिटिव्ह पण म्हणता येईल का? जसं की आता एक नाव नाही घेतो आपण, पण एक आम्हाला ऑब्झर्वेशन आलं होतं की एक पॉलिटिशियन म्हणजे किंवा काही पॉलिटिशियन ॲरोगंट किंवा ते कार्यकर्त्यांना असे थोडे दबावात ठेवण्यासारखंच असतात ना. आता इथे काय झालं की इथे सगळीकडे कॅमेरे चालू आहेत, सो ते आता ह्या पिढीचं राजकारण करताना त्यांना तो खूप स्ट्रगल असतो की त्यांना लिटरली स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं की कार्यकर्त्यांची तसं वागू नका, ते लगेच रेकॉर्ड होत आहे. सो मे बी हा चांगला आहे की लाईक तो काही प्रमाणात जो ॲरोगन्स किंवा येतो, मे बी येत असेल की जी पॉवर इतक्या वेळ तुम्ही पॉवरच्या पोझिशनमध्ये, त्यानंतर जो ॲरोगन्स येतो ना, तो मे बी काही प्रमाणात कमी झाला म्हणता येईल याच्यामुळे. आता काय झालंय माहितीये का, कुणाकडेच कुठलंच पद एक लॉंगर पिरियड ऑफ टाइम मध्ये राहताना आपल्याला दिसणार नाही. खरंय. म्हणजे आज जरी तुम्ही 3 का 4 लाख मतांनी लोकसभेला निवडून आलात, तर 2029ला तुम्ही परत तेवढ्याच लीडनी निवडून याल ह्याची गॅरंटी कुणालाच नाहीये. आज जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या सीट्सवरती आज चांगल्याच पद्धतीने कॉम्पिटिशन आहे. आणि हे का आहे? कारण ह्याच्या मागे खूप सारे फॅक्टर्स आहेत. आज तुम्हाला लोकसभेमध्ये तुम्ही जेव्हा निवडून जाता तेव्हा आज तुम्हाला कामच करावं लागणार आहे. पूर्वी कसं व्हायचं, थोडं एक वातावरण निर्मिती व्हायची की फक्त जे आमदार असायचे त्यांच्याकडून किंवा मंत्री असतील त्यांच्याकडून काम करण्याच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असायचे. कारण लोकसभेमध्ये तो 6 विधानसभा 7 विधानसभा असतात, त्याच्यामुळे तिथेपर्यंत पोचणं करणं किंवा तो खासदाराचा निधी तिथपर्यंत काम करतायत नाही करत का, ते आमदाराच्या बॅनरच्या अंडर काही खासदार लपत होते. पण आता तो नाही राहिलेला विषय. आता तुम्ही सगळं आउट अँड ओपन आहे. आउट अँड ओपन. मी सांगते ना, आज तुमच्या मतदारांचे जे अपेक्षा आहेत ह्या मागच्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्राने कधी पाहिलेल्या नाही आहेत. त्या तुमच्या मतदारांच्या अपेक्षा आहेत. ते आज म्हणतात की मी समजा 7 मेला येऊन जर मी ह्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबतोय किंवा दाबतीये, मला ह्या पद्धतीच्या गोष्टी ह्या पाहिजेत, ह्या एक्सपेक्टेड आहेत. सो विच मीन्स अकाउंटेबिलिटी आली ना. अकाउंटेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणजे जे कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये इट्स वी आर डुईंग समथिंग, वी आर गेटिंग पेड फॉर समथिंग, तर वी आर अकाउंटेबल टू डिलिव्हर. असं येते. सो पाटील आणि ठाकरे या दोन्ही परिवाराचे संस्कार तुमच्यावर आहेत. पाटील परिवारामध्ये हर्षवर्धन, राजवर्धन, अंकिता अशी एक तुमची फॅमिली आहे. आता राजकारणामधले जर आता बघा, प्रत्येक कुठल्याही बिझनेसमध्ये नवीन मुलांना जेव्हा वडील सांगतात एक बिझनेस आता तू बघ, त्यांचा एक अनुभव असतो, तो मुलांना सांगतात. मुलांना एक वेगळा नवीन अनुभव येतो. हे असं जनरेशन टू जनरेशन पुढे जातं. राजकारणामध्ये तुमच्या आईवडिलांचा किंवा फॅमिलीचा, काका, आजोबा, वडील,
हा सगळा जो अनुभव आहे आणि तुम्हाला येणारा अनुभव, तर अशा जेव्हा चर्चा होतात तेव्हा काय म्हणतात आई वडील काय म्हणतात स्पेशली? कसं झालंय, राजकारणाच्या गप्पा आणि सिच्युएशन चर्चा हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि जेव्हापासून आमची मतं फॉर्म व्हायला लागली तेव्हा म्हणजे आम्ही पण चर्चेतनं पुढे नेत गेलेलो आहोत. पण मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने राजकारण बदलत चाललेलं आहे, ज्या पद्धतीने मतदारांचा माइंडसेट बदलत चाललेला आहे, मतदारांची अपेक्षा बदलत चाललेली आहे, त्याच्यामुळे आता आमचे आई वडील काय म्हणतात की आपले ज्या पद्धतीने आपण फंक्शन करतो ते तुम्ही फॉलो करा, पण त्याच्यानंतर आता जे आम्ही जेव्हा ग्राउंडवर फिरतो, जेव्हा ग्राउंडवर काम करतो, त्यामुळे त्याच्या बाबतीतला ते कुठलाच सल्ला देत नाहीत. कारण आधी कसं आहे, लहानपणी मोठे होत असताना आपण सगळेच म्हणजे राजकारणी असो किंवा नॉन राजकारणी आपण हे नेहमी ऐकत आलेलो असतो आई वडिलांकडून की आमचं ऐका, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. पण आताच्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे समीकरण होत चाललेले आहेत, ज्या पद्धतीने सगळा जो चेंज आपण पाहतोय तो चेंज तेही त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतायत. कोविड सारखाची महामारी आली, हे कुणीच पाहिलेलं नव्हतं. कोविडमध्ये काय करायचं हे सगळ्यांना ट्रायल अँड एरर लर्निंग एक्सपिरियन्स वरूनच आपल्याला कळलं. त्याच्यामुळे आत्ताच आम्हाला ते काय सांगतात की तुम्ही ग्राउंडवर फिरा, तुम्ही तुमचे ऑब्झर्वेशन्स करा, तुमचे ओपिनियन्स फॉर्म करा आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करा. फक्त हे करत असताना आपल्या फॅमिली नेमला, आपल्या लेगसीला कुठे धक्का लागू नये ही फक्त तुम्ही खात्री बाळगा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे तुम्ही न्या. रोज गोलपोस्ट बदलत आहे ना, त्यामुळे काही स्टँडर्डाइजच राहिलेलं नाहीये ना, एव्हरीथिंग इज डायनॅमिक. शिवप्रसाद, तू मला परवा विचारत होता. आणि अजून एक आहे की आता तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असल्यासारखं आहे ना, आता ती एक फिलिंग कशी आहे की तुम्ही आता किंग मेकरच्या भूमिकेत आणि ते पण बारामतीमध्ये? आम्ही 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ह्या सर्व इलेक्शनमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेलो आहोत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण आपल्याबरोबर जे आपले 1.5 लाख मतं आहेत इंदापूर तालुक्याचे, हे 1.5 लाख मतं हे 3 पिढ्यांपासून जोडले गेलेले आहेत. आणि आत्ताचा जो ॲडिशन झालेला आहे, मोठ्या प्रमाणात जो युवकांचा ॲडिशन झालेला आहे, तो आता माझ्या आणि राजवर्धनच्या माध्यमातून कनेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही नेहमीच बारामती लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये आम्ही एक इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर राहिलेलो आहोत. कारण हे 1.5 लाख मतं जे आमचे आहेत हे ना आमच्याबरोबर खूप लॉयल राहिलेले आहेत. हे कुठलंही काही झालं तरी हे काय बदलणारे नाही आहेत. 1-2-3% जर सोडले तर हे सगळे आमचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी भरपूर केलेलं आहे. आणि आम्ही आज जे आहोत ते आमच्या सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आहोत. इट्स युअर फॅमिली. इट्स आवर फॅमिली. आणि ह्या 2 टर्ममध्ये असं झालं की सत्ता नव्हती किंवा सत्तेपासून लांब होता तुम्ही किंवा आमदारकी नव्हती तुमच्याकडे. मग अशा वेळी तुमच्या कार्यकर्त्यांची जी तुम्ही फळे म्हणताय किंवा तुमची जी लोक जोडलेली आहेत त्यांना जोडून ठेवणं किती अवघड होतं? कारण 2 गोष्टी आहेत. एकतर सत्तेचा लाभ होतो ही एक गोष्ट असते, पण विरोधकांकडून बऱ्याच वेळा आमच्या विरोधातले म्हणून पण अन्याय केला जाऊ शकतो किंवा अशी उदाहरणं आहेत. बरं, मग ह्या सगळ्या वातावरणात तुमचा जो गट आहे किंवा तुमची जी ताकद आहे ती असं पकडून ठेवणं किती अवघड होतं तुम्हाला? 2 टर्म आहेत त्या. आम्ही आमच्या सर्व ज्या संस्था आहेत, ज्या माझ्या आजोबांनी सुरू केल्या, ज्या माझ्या वडिलांनी सुरू केल्या, ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज 10,000पेक्षा जास्त लोकांना नोकरी लावलेली आहे. ते आमच्या संस्थेमध्ये ते काम करतात. तुम्ही सरासरी 4 कुटुंबातले व्यक्ती जरी म्हटलं तर 40,000 लोकांचे कुटुंब चालवण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे आणि ही पिढ्यानपिढ्यापासून आहे. त्याचबरोबर आज आपल्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत आणि जे विद्यार्थी रादर आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत हे 25,000 ते 30,000पेक्षा अधिक आहेत. त्याच्यामुळे आज ह्या सगळ्या हा जो कुटुंब आहे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने हे आमच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. आणि हे झाल्यामुळे ठीक आहे, आता आमच्यावरती 10 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो, निधी आम्हाला मिळत नव्हता, विकास कामं आम्ही करू शकत नव्हतो, पण माझ्या वडिलांनी भरपूर विकास कामं तेव्हाही केलेली आहेत आणि आताही थोड्या स्वरूपात ते सुरूच होते. पण हे जे संस्थेचं जाळं आहे हे खूप मोठं आहे आणि त्याच्या माध्यमातून जी लोक कनेक्टेड आहेत हे रिअल कनेक्शन आहे. हे काही इकडे तिकडे कुठला कोण कुठे गेलं काय केलं तर ही भरकटणारं मतदार नाही, हे आमच्या बरोबर कुटुंबाशी पूर्ण लॉयल आहेत. सो असं कधी प्रसंग आलाय किंवा अनुभव आलाय की तुम्हाला 24 तासाचा वेळ आहे किंवा 48 आवर्स 2 दिवसाचा वेळ आहे आणि तुम्हाला एकदम गर्दी जमवायची आणि कार्यक्रम भरवायचा आहे मोठ्या प्रमाणात, असं काही असा अनुभव एवढ्यात कधी आला? आता 8 दिवसापूर्वीच इनफॅक्ट आलेला.
कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला की आमचं चाललेलं इंदापूरमध्ये मेळावा घ्यायचा. त्यांचा आम्हाला गुरुवारी सकाळी 10 वाजता फोन आला की उद्या मी 4 वाजता येतोय आणि तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा तुम्ही करा. तो पक्षाचा मेळावा आम्हाला ऑर्गनाईज करायचा होता. तर आमचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे एवढे एकनिष्ठ आहेत. ते एका व्हॉट्सॲपवर आणि मी प्रमुख कार्यकर्त्यांना फोन आम्ही केला. आम्ही मंडप हे ते सगळ्या गोष्टी आमच्या तयारी केली सगळी आणि सोशल मीडियावरती ते फक्त व्हायरल केलं आणि विदिन 24 आवर्स 10,000 लोक फडणवीस साहेबांच्या सभेला उपस्थित होते. आणि तेव्हा इंदापूर तालुक्याचं टेम्परेचर 44 डिग्री होतं आणि 4 वाजताची सभा विथ रॅली. पण हेच तर खरं प्रेम आहे. लॉयल्टी. वा वा. नाही आणि हे 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 24 तासात जे तुम्ही 10,000 लोक जमवले हे मला असं वाटतं गेल्या 30-40 वर्षाची तुमची पेरणी केलेली आहे. डेफिनेटली. तुम्हाला कोणी शब्द दिला काय दिला याच्यावर बरंच राजकारण चाललं नाही का, तुम्ही पण सांगितलं. मग आता आपल्याला अजित पवार गटाला पाठिंबा द्यायचा हा शब्द तुम्ही कोणाकडून घेतला, फडणवीसांकडून की अजित पवारांकडून? हा आम्ही शब्द आदरणीय अमित शहा साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्याकडून घेतला. शेवटी ते आमच्या पक्षातले आमचे नेते आहेत. आणि अजितदादांबरोबर पण एक मीटिंग झाली. तर त्या मीटिंगमध्ये जे काय झालं त्याचं स्पष्टीकरण आता जसं ती वेळ येईल ते आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. पण निश्चित पद्धतीने त्यांनी आमची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता निश्चिंत आहोत. एक सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न असा विचारायचा होता की आम्ही पक्षांतर झालेलं बघतो डायरेक्ट तुमचं, की आज या पक्षातून उद्या त्या पक्षात जात आहे. तर तुम्हाला काय फिलिंग असतं की आज या नेत्याचं आपण ऐकत असतो, अचानक काहीतरी तुमचं होतं पडद्यामागे आणि तुम्ही पक्ष चेंज करता आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला एका दुसऱ्याच व्यक्तीचं, ज्याला आपण आधी विरोध करत असतो, त्याचं ऐकायचं असतं. तर ही म्हणजे कसं तुम्ही हे हँडल करता किंवा काय असते ती सिच्युएशन? नाही, ही सिच्युएशन खूप ट्रिकी असते कारण हे सोपं नसतं. पण राजकारणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणीच तुमचा 100% मित्र किंवा 100% शत्रू नसतं आणि तुम्हाला सिच्युएशननुसार काही निर्णय घ्यावे लागतात. ते तुमचं हित बघून पण ते निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी खूप सिच्युएशनल आहेत. मला असं वाटतं ते IPL सारखं आहे. मागच्या वेळेला मी तुमच्या विरोधात खेळतो, आता मी तुमच्या टीमचा कॅप्टन आहे किंवा तुम्ही माझ्या टीमचे कॅप्टन आहात आणि आता आपण एकत्र. युद्धात आणि प्रेमात तसं युद्धात आणि राजकारणात आता ते मला असं वाटतंय की आता आधुनिक काळ आहे आणि हे सगळी परिस्थिती पाहता आता त्याच्यामध्ये आपण एक ॲडिशन केलं पाहिजे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, पॉलिटिक्स अँड वॉर. तुम्ही आम्हाला प्रश्नच नाही विचारले. मॅम म्हणाले होते तुम्ही पण प्रश्न विचारा. मला तुमच्याकडून एक व्ह्यू हवा आहे की तुम्ही आत्ता जे महाराष्ट्रामध्ये जे सर्व राजकारण सुरू आहे याच्याकडे तुम्ही आत्ता कसं पाहताय आणि तुम्हाला काय वाटतंय की आणि तुमची काय अपेक्षा आहे की महाराष्ट्रातलं राजकीय परिस्थिती ही कशी असावी? भारी प्रश्न विचारला. खूप सुरुवात कर, खूप सुरुवात कर. भारी प्रश्न विचारलाय. नाही, ऑनेस्टली म्हणजे मी आज इथे बसली आहे पण मी खूप लहान तोंडी मोठा वेळ घेतला असं मला तरी वाटतंय. कारण माझा पॉलिटिक्सशी खूप रेअरली संबंध येतो. पण साधारण मी एक बघता एकतर मला सिच्युएशन समजत नाही आहेत की नेमकं घडतंय काय हेच समजत नाही. आणि मग ते समजायला लागलं की मला हा प्रश्न पडतो की हे का घडतंय. असे अनेक म्हणजे त्यातल्या त्यात अर्थात माझं ज्ञान इथे कमी पडतं. पण ओव्हरऑल म्हणजे इथे विश्वासार्हता जी तुम्ही म्हणताय तर ती मला मिसिंग वाटतेय. म्हणजे कोणत्याच पक्षावर मला विश्वास ठेवू वाटत नाही आहे ऑनेस्टली. की एखादं म्हणजे आपण जर का प्रोग्रेसिव्ह होण्याबद्दल बोलत असू तर कुठला तरी पक्ष आपल्याला एक कुठली तरी गॅरंटी देतोय हे मला कुठच्याच पक्षाकडे बघताना वाटत नाही. अदरवाईज मग जे काही पॉलिटिकल मतं, अजेंडीज आणि तुमचं सगळं जे काही राजकारण असतं ते चालूच आहे. पण असंच ठोस की हां मी या पक्षाला मी हे मत दिलं पाहिजे असं मला कुठेच आत्ता वाटत नाही. मला काय वाटतं बेस लेवलला एक लॉयल्टी असते प्रत्येक माणसाची कुठल्या तरी पार्टीशी किंवा काहीतरी विचारधारेशी. पण मला कन्सर्न्स वेगळेच असतात की पुढच्या जनरेशन्सला काय मिळणार आहे. आत्ता जे घडतं आहे यातनं काहीच फ्युचरिस्टिक आपण बोलत नाही आहोत म्हणजे लोकल लेवलला जे काय आपण आत्ता चाललं आहे ते. आणि येट
बिकॉज एक विचारधारा आहे म्हणून आपण तिथं जाऊन वोट करणार आहोत आणि ती तारीख झाली की एव्हरीथिंग इज गोइंग टू बी बॅक टू नॉर्मल आणि मग परत काही ना काहीतरी बिहाइंड द डोर्स हे चालतच राहणार आहे. पण मगाशी लाईक यू सेड की ही ट्रान्झिशन फेज आहे. सो आय एम स्टील होपफुल. आय एम स्टील होपफुल. मला असं वाटतं की राजकारणातला एक परमोच्च बिंदू ह्या 2024ला आलेला आहे. हो, एवढ्या वर्षाचं राजकारण जेवढं मला राजकारणाचा अभ्यास करायची आवड आहे, त्यामुळे महाराष्ट्र हे खूप, ह्यांनी मगाशी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की राजकारणामध्ये पण एक वेगळा स्ट्रगल असतो. त्या दृष्टीने महाराष्ट्र तसा सेफ आहे. यांच्यासारख्या एका चांगल्या घरातून आलेल्या मुलीला राजकारणामध्ये ओपनली काहीतरी बोलायला मिळतं आहे. शी इज सेफ इन पॉलिटिक्स. हा त्यातला एक चांगला मुद्दा आहे. विचारधारा कुठलीही असो, पण देशाला पुढे घेऊन जाणारं कुठलं तरी एक नेतृत्व जे अनेक वर्ष देशाला होतं आणि मधल्या काळात ते मिसिंग होतं, ते आता परत कुठल्या तरी एक कुठलं का असेना पण एक नेतृत्व असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तो हेडलेस चिकन्स ज्याला आपण म्हणतो ना, तर तसं होताना मला एक दिसतंय. आणि शेवटी असं आहे ना की पॉलिटिक्स इज ह्युमन इंजिनिअरिंग. नो ह्युमन बिंग्स थिंग्स अलाईक. सो हे होतच राहणार आहे. आणि आता माझी मुलगी तुझ्याच वयाची आहे, त्यामुळे ह्या पिढीचं पुढचं भविष्य पुढच्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी मला असं वाटतं की एका सर्टन पॉईंटला ते घेऊन जाईल. बिकॉज डिसिजन्स होत आहेत. डिसिजन्स होणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हा प्रयोग आहे. मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्राचं राजकारण एका स्थित्यंतरामधून जात आहे, प्रयोगातून जात आहे. मी जरा राजकारण्यांसारखं बोलतोय, पण मला काही त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. राजकारण्यांसारखं बोलणं म्हणजे राजकारण्यांना आपण एक टॅग दिलेला आहे. मला असं वाटतं की ती पण माणसं आहेत आणि त्यांचेही विचार आपण जाणून घेतले पाहिजेत. सो मी ऑप्टिमिस्टिक आहे, मी सकारात्मक आहे या विषयावर. हां, म्हणजे मला तर असं वाटतं की आता हे सगळं चालू आहे की लॉयल्टी वगैरे ह्या गोष्टी येतीलच, पण पुन्हा असं वाटतं की लॉयल्टी निष्ठा ह्या गोष्टी चर्चेत आणल्या तर मग मेन मुद्दे राहतातच की लाईक 5 वर्षात मला नोकरी भेटली वॉटेवर, हे सगळ्या गोष्टी चर्चेला आला पाहिजे. म्हणजे सून आहे का लेक आहे माझा मतदानाचा मुद्दाच नसला पाहिजे. किंवा मग पुन्हा मुद्दा येतो की त्याच्यावरच येतं आणि मग ते उगाचच काहीतरी प्रूव्ह करायला लावणं की तू सून आहे प्रूव्ह कर, तू लेक आहे प्रूव्ह कर. नाही ना, तुम्ही काम केलं की तुम्ही प्रूव्ह करा. सो ह्या गोष्टी मला हे वाटतं किंवा लॉयल्टी वगैरे ह्या गोष्टी वन ऑफ द असू शकतात, पण काम झालं की नाही, मग मला काय भेटलं त्याच्यातून. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण ह्याच्या आधी खूप ह्युमन होतं किंवा काय म्हणतो त्यांना की लोकांना डायरेक्ट कनेक्ट होतं. म्हणजे आपल्याकडे खूप सारी उदाहरणं की डायरेक्ट राजकारणाला मागणे आणि त्याने ते काम पूर्ण करणं. मला वाटतं बाकीच्या ठिकाणी असेल, बाकीच्या ठिकाणी अजून पुन्हा असं थोडं काय म्हणतो आपण त्याला की ते थोडे जहागीरदार असल्यासारखे की नाही तू तिथेच थांब वगैरे. महाराष्ट्रात असं नव्हतं, डायरेक्ट जाऊन तुम्ही मागू शकत आणि त्यांना तुम्हाला मे बी असे एक्झाम्पल आलं की लोक डायरेक्ट येऊन मागतात आणि ते काम करावं लागतं आपल्याला. सो मला असं वाटतं की मधल्या काळात मे बी हे थोडंफार कनेक्टेड नाही राहिलं कारण ती गुंतलेच वेगळ्या कारणात. सो मला होपफुल वाटतं की राजकारण खूप चांगलं हो. फक्त एवढंच की खूप ट्रान्सपरन्सी वाढली ती मला चांगली वाटते की लाईक, कारण सगळ्यात मला अजूनही वाटतं की सगळ्यात जास्त आपल्याला कोणी डिलिव्हर करेल ते पॉलिटिशियनच करतील. सो मी तर होपफुल आहे, फक्त त्यांनी करावं डिलिव्हर. मी सध्या असं ऐकते माझ्या आजूबाजूच्यांकडनं की ठीक आहे महाराष्ट्रात काही पॉलिटिक्स होऊ देत, पण वरती मोदी यायला पाहिजेत, त्यामुळे तू हे कर ते कर असं. पण आपली पण एक लॉयल्टी असते ना, आपण पण कुठल्या तरी तत्वांशी जोडून असतो. आणि अचानक महाराष्ट्रातल्या पॉलिटिक्सनी सगळं काय म्हणू त्याला चिवडा किंवा सगळं कन्फ्युजन केल्यामुळे मी अजून कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे की नक्की काय असेल फ्युचर किंवा काय व्हायला पाहिजे किंवा आम्ही कुठल्या डिरेक्शननी जायला पाहिजे. तर होपफुल पॉझिटिव्ह आहोत आम्ही पण सगळी तरुण मंडळी बघूयात. त्याच्यावरच मला एक असं विचारायचं होतं की सध्या आपल्या पुढची जी जनरेशन आहे तर ती थोडीशी वोटिंगच्या बाबतीत थोडीशी अजून कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे की वोटिंग कार्डच काढलं नाहीये, काय मला नाही मतदान करायचं वगैरे असे मी काही पॉईंट ऑफ व्ह्यूज ऐकलेत लोकांचे. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे एकीकडे माय फर्स्ट वोट किंवा अशा सगळे कॅम्पेन्स चाललेत आणि एकीकडे तरुणाई म्हणते मला मतदानच करायचं नाही, किंवा काही सुशिक्षित फॅमिलीज असतात ज्या मतदाना दिवशी सुट्ट्या असतात त्यामुळे फिरायला जा ट्रिपला जा असं करतात. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा जो ट्रेंड आहे हा जास्त करून सिटीजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. बरोबर. आणि मला असं वाटतं तो सिटीजमध्ये, कारण ते एवढं ते पूर्ण राजकीय प्रोसेस असेल किंवा जो कॅन्डिडेट आहे ते कॅन्डिडेट बरोबर ते इन्व्हॉल्व नाही, मे बी तो कॅन्डिडेट त्यांच्या पूर्ण गोष्टींमध्ये एवढी इन्व्हॉल्व नसतील. तर त्याच्यामुळे टक्केवारी आपण जर पाहिली तर सगळ्यात लोएस्ट इंडियामध्ये कुठे टक्केवारी असेल तर ती मलबार हिलमध्ये आहे, मुंबईमध्ये, जिथे सगळ्यात शिक्षित आणि हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स राहतात. मीच येते दक्षिण मुंबई.
नाही पण हा ट्रेंड म्हणजे मी पाहिला जसं स्टॅटिस्टिक्स सो मगाशी पण जे मी जेनझीचं म्हटलं तर मला तिथे माझ्या एरियामध्येच तो मुद्दा येतो म्हणजे असं नाही की गावाकडे तरुणांना इंटरेस्ट नाही पण मग शहरात का नसेल इंटरेस्ट लोकांना. शहरामध्ये प्रॉब्लेम काय आहे, सगळेजण आपल्या पर्सनल करिअर्समध्ये पर्सनल लाईव्हमध्ये एवढे व्यस्त असतात त्यांना वेळ फक्त एवढाच असतो रे की इथे का BMC 10 वेळा काम करते, इथे का हा खड्डा आहे, इथे मेट्रोचं काम का एवढं स्लो चाललंय, पण ते कुठल्याही प्रोसेसमध्ये जास्त इन्व्हॉल्व नसतात. मे बी त्यांच्याकडे तो वेळ नसेल, त्यांच्याकडे ती बँडविड्थ नसेल. पण ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज मी इंदापूर तालुक्यात की बारामती लोकसभेमध्ये तुम्ही जर बघितलं तर 74-75% वोटर टर्नआउट आहे. तर तिथे ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिथे कसं आहे की नाही मी मतदान करतो आणि ते मतदार जेव्हा मतं मागायला येतात तेव्हा ते तेवढं ह्यांनी बोलतात सुद्धा ते मतदार की आम्ही तुम्हाला मतदान करतोय, आमचं हे काम करा ते करा ते करा. तर ती तेवढी अटॅचमेंट म्हणा किंवा तेवढा तो हक्क ग्रामीण भागात जास्त बजावतात. तिथले युवक तुम्ही जर पाहिले, कारण आता मी युवा मोर्चा म्हणून काम करते ना, तिथलं युथचा वोटर टर्नआउट रेशो खूप जास्त आहे. म्हणजे माझे 2 कझन्स आहेत ते आता 3 महिन्यापूर्वी 18 वर्षाचे झाले तर त्यांनी इतका म्हणजे एक्साइटेड होते की मला आमचं फर्स्ट वोट कास्ट करायचे, ते माझं वोटर कार्ड आलं का आणि ही प्रोसेस झाली का. तर ते ग्रामीण भागातले असल्यामुळे ते इम्पॉर्टन्स त्यांना आहे की हे माझं म्हणजे हा हक्क आहे, मतदान करणं हा हक्क आहे. आणि हे रिअलायझेशन अनफॉर्च्युनेटली अर्बन डेव्हलप्ड एरियाजमध्ये हे खूप कमी बघायला मिळतं. अर्बन डेव्हलपमेंट एरियात असं पण झालंय का की पॉलिटिशियन त्यांना कन्व्हिन्स करू नाही शकले की आम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी सबस्टॅन्शियल चेंज करू शकतो. कारण फक्त रस्त्यांच्या पलीकडे तर बरंचसं काम आहे पॉलिटिशियनचं. म्हणजे आपल्याकडे असं उलट कन्फ्युजन आहे की खासदाराला पण रस्ता सांगतात जे नसायला पाहिजे. सो पॉलिटिशियनचा पण असं आहे का की ते कन्व्हिन्स नाही करू शकले लोकांना, ते पोहोचू शकत नाहीयेत तेवढे त्यांच्यापर्यंत लोकांना, किंवा तुम्ही कन्व्हिन्सच नाही करू शकले की मी काहीतरी चेंज करू शकतो. आणि जे करू शकतात लाईक शहरी भागात पण ते खूप सारे चेंज करू शकतात. मग हे तुम्हाला असं ऑब्झर्व केलं? आता कसं झालंय राजकारणामध्ये ह्युमन कनेक्ट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तो आता कॅपिटलाइज करणं खूप अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला मतदार फक्त तुम्ही विकास कामं केले म्हणून मतदान करतील असं नाहीये. तुम्ही किती निधी आणा, तुम्ही किती लोकांना नोकऱ्या लावा, पण आता मतदारांच्या अपेक्षा आहेत की तुम्ही त्यांच्या एव्हरीडे इम्पॉर्टंट इव्हेंट्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात का. आणि तुम्ही जर असाल, तुम्ही जर त्यांच्याशी तुमचा तो एक फॅमिलीसारखा कनेक्ट असेल तर तो मतदार आणि त्या मतदाराची पूर्ण फॅमिली ही तुम्हाला कनेक्टेड राहील. मे बी शहरी भागामध्ये हे थोडं कमी प्रमाणात होताना दिसतो. जो ह्युमन कनेक्ट आहे, ह्युमन टू ह्युमन कनेक्ट, तो मे बी थोडा ॲबसेंट असावा. गुड, चांगलं आहे. शेवटचा प्रश्न की राजकारणातले तुमचे आयडॉल कोण आहेत? नको हा माझे बाबा. मी महिला राजकारणी विचारणार होते, पण नाही, मी आता आता तो काय broad झालंय, केला आता तो. हा खूपच आहे प्रश्न. नाही, रॉंग टायमिंग आहे आता प्रश्नाचं टायमिंग रॉंग आहे. बघा आता कसं आहे की यांनी Diplomacy समजा वापरायला आता असं लागणार आहे की यांची विचारधारा ज्यांच्याशी जुळत नाही त्यांच्यात पण काही चांगले गुण असतील, पण इलेक्शनच्या तोंडावर हा यांना त्यांची प्रश्नाचं उत्तर देणं फार ट्रिकी आहे. मला असं वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर मे बी आपल्याला परत जे एक काही वेगळा results कॉफी. येतील, त्यानंतर तुम्ही पुन्हा इथे कॅफेमध्ये या. त्यावेळेला आपण जरा वेगळे प्रश्न विचारू. तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्या तुमच्या इकडे प्रचारासाठी वापरू शकता, असं पण तर होऊ शकतं. आता फारच ट्रान्झिएंट सिच्युएशन आहे ती. सो फायनली देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाचे सुप्रीमो, त्यांना फायनली अंकिता पाटील यांची ताकद दिसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, अंकिता पाटील रादर त्यांनी जे मला पद दिले युवा मोर्चाचं, तर माझं जे मत आहे, माझं जे ओपिनियन आहे ते मे बी त्यांना लक्षात आलं, कारण मी ते थोडंसं धाडस करून ते व्यक्त केलं, कारण ती व्यक्त करण्याची वेळ आलेली. कारण आता गप्पा बसून परत तेच सोसण्याची ती परिस्थिती नाहीये, टॉलरेट करण्याची ती वेळ नाहीये. कुठेतरी काहीतरी फर्म स्टँड घेण्याची गरज आहे, कारण यू कांट ऑलवेज लेट दी अदर पर्सन टेक यू फॉर अ राईड. चांगलं, छान, चांगल्या गप्पा मारल्या. मला असं वाटतं की तुम्ही कॅफेमध्ये आलात त्यामुळे तुमचे आम्ही खरं तर एक औपचारिकता म्हणून आम्ही तुमचं आभार मानतो, कारण तुम्ही एका फोन कॉलवरती आलात आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमच्या पक्षाची विचारधारा काय, पण पॉलिटिक्समध्ये असे आश्वासक चेहरे यावेत, अशा शिक्षणाचे, अशा विचाराची, अशा घराण्यातली ही जी पुढची पिढी आहे,
मी अमेरिकेला जाऊन सेट होईन, मी लंडनला जाऊन सेट होईन, त्यापेक्षा मी माझ्या गावात जाईन. म्हणजे मला आता शाहरुख खानचा स्वदेश सिनेमा आठवला. सो ओढ लावती अशी जीवाला गावाकडची नाती आणि गावाकडची माती. आणि ह्या नोटवरती अंकिता पाटील तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्या वडिलांची आदर्श जीवनशैली आम्ही आता घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पण घेण्याचा प्रयत्न करतो. रोज उठले की आम्हाला लेक्चर असतं, तुम्ही कुणीच काही एक्सरसाइज करत नाही, डाएट नीट फॉलो करत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही, आम्हालाही रोज लेक्चर असतं. पण ते ठीक आहे, आम्ही पण आत्मसात करायचा प्रयत्न करतो. एवढं मोठं आयडल आहे आमच्या समोर इन टर्म्स ऑफ फिटनेस, इन टर्म्स ऑफ. तुम्ही काय म्हणता त्यांना? वडील म्हणून बरंच रिलेटेबल कंटेंट आहे. पप्पा. सो पप्पा तुमचे जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे. नाही 100% बरोबर आहे. ग्रेट. ओके, पुन्हा आता बघूयात घड्याळ तेच वेळ किंवा घड्याळात कमळ असं पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतो. आम्हाला बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की कमळ रूपी घड्याळाला मतदान करा. कमळ पण तेवढं, कमळ मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि नवीन घड्याळ आहे, आधीच नाहीये. असं घड्याळ नवीन आहे, त्यांची विचारधारा नवीन आहे आणि आता मला वाटतं जे आश्वासनं दिलेले आहेत ते पण एक मला वाटतं एक आधुनिक पद्धतीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी विचारात घेता दिलेल्या आहेत. त्यामुळे वा 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 वा. सो इंदापूरच्या साखर कारखान्यातले साखर खाऊन, इंदापूरच्या अंकिता पाटलांची साखर खाऊन बारामतीचा विजय गोड व्हावा, हो, अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. पुन्हा एकदा आभार मानतो. आज आरपार कॅफेमध्ये मनसोक्त अशा छान गप्पा आज टीम बरोबर झाल्या आणि खरंच खूप मजा आली. कारण राजकीय समीकरणं पाहता एका राजकारणाचं जीवन कसं आहे, राजकारणाचे पर्स्पेक्टिव्स कसे आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक इन्फॉर्मल असं कॉन्व्हर्सेशन एक खूप छान आज इथे आरपारच्या कॅफेमध्ये झालेला आहे. आणि जो पूर्ण जो इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पहा, अशी मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करते. धन्यवाद.